राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरे हरी जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरे हरी जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरि हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम बोला कृष्ण बोला जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव
हरी जय जय राम कृष्ण 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 हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी हेलो हेलो हॅलो हॅलो खची खर थोडी दाबा पडता जड भारी दासी आठवावा हरी दासी आठवावा हरी दासी आठवावा हरी पडता जड भारी दासी आठवावा हरी दासी आठवावा हरी दासी आठवावा हरी पडता जड भारी दासी आठवावा हरी दासी आठवावा हरी दासी आठवावा हरी पडता जड भारी दासी आठवावा हरी त्यासी आठवावा हरी त्यासी आठवावा हरी मग तो होऊन दिसण आडघाली सुदर्शन आडघाली सुदर्शन आडघाली सुदर्शन मग तो दिसला आडघाली सुदर्शना आडघाली घाली सुदर्शना आडघाली सुदर्शन नामाच्या चिंतने बारा वाटा पळते विघ्ने बारा वाटा पळते विघ्ने बारा वाटा पळते विघ्ने नामाच्या चिंतने बारा वाटा पळते विघ्ने बारा वाटा पळते विघ्ने बारा वाटा पळते विघ्ने मग तो होऊन दिसण आडघाली सुदर्शन आडघाली सुदर्शन आडघाली सुदर्शन आडघाली सुदर्शन आडघाली सुदर्शन आडघाली सुदर्शन तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण करा देवासी अर्पण करा देवासी अर्पण तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण करा देवासी अर्पण करा देवासी अर्पण तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण करा देवासी अर्पण करा देवासी अर्पण तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण करा देवासी अर्पण करा देवासी अर्पण मग तो होऊन दिसण आडघाली सुदर्शन आडघाली सुदर्शन आडघाली सुदर्शन भक्त हो दिसण आडघाली सुदर्शन आडघाली सुदर्शन आडघाली सुदर्शन गोपार रखुमाये गोपार विठोबा रखुमाये विठोबा विठोबा
रखुमा जय विठोबा रखुमाई जय विठोबा जय विठोबा जय विठोबा रखुमाई जय विठोबा जय विठोबा जय विठोबा जय विठोबा जय विठोबा जय विठोबा रखुमा जय विठोबा जय विठोबा जय विठोबा रखुमाई जय विठोबा जय विठोबा जय विठोबा रखुमा जय विठोबा जय विठोबा जय विठोबा जय विठोबा जय विठोबा रखुमा जय विठोबा जय विठोबा जय विठोबा जय विठोबा जय विठोबा रखुमा जय विठोबा जय विठोबा जय विठोबा विठोबा पड़ता जड़ भारी 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 पड़ता जड़ पड़ता दासी आठ वावारी दासी आठ वावारी मग तो ने देसीन मग
तेवढ्यालाच ऐकायला गेलं पाहिजे. फार आवाज नको आहे आपल्याला, गोंगाट नाही पाहिजे, मधुर आवाज गेला पाहिजे प्रत्येक श्रोत्याला. आणि ह्या माईकचा आवाज जास्त ठेवायचा. पडता जड भारी, पडता जड भारी, दासी आठवावा हरी, मग तो होऊन दिशीण आड घाली सुदर्शन. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने, मग तो होऊन दिशीण आड घाली सुदर्शन. तुका म्हणे प्राण, तुका म्हणे प्राण, करा देवासी अर्पण.
मग तो होऊ निदिशीण आड घाली सुदर्शन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका योग ध्यान समायुक्तं निष्प्रपंचम परिग्रहं प्रसन्नं वदनं शान्तं मंगलं सुमनोहरं ज्ञान वैराग्य संपन्न अखंड निजबोध रूपं पूर्ण ब्रह्मा श्री सद्गुरे वामनाय नमोस्तुते नसे आप पर ऐसा जगी जो महात्मा विरक्ती श्रेष्ठ भक्ती स्मरे नित्य रामा तिथी माघ पौर्णिमा साधो निवाट धरिले निजधामा नमस्कार माझा सद्गुरु सावळा रामा मस्तक माझा पायावरी या वारकरे संतांच्या पडता जड भारी दासी आठवावा हरी मग तो होऊने देशीण आड घाली सुदर्शन विठ्ठल विठ्ठल आठवावा हरी मग तो होऊने देशीण आड घाले सुदर्शन महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजाधिराज भगवान श्री पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वसंत महावैष्णव ज्ञानराज माऊली स्वानंद सुखनिवासी प्रातः स्मरणीय ब्रह्मलीन सद्गुरु श्री वामन बाबा महाराज सद्गुरु श्री सावळाराम बाबा महाराज आदी करून सर्व साधू संतांच्या चरणी विनम्रपणे नतमस्तक होतो. माझ्या समोर उपस्थित माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अनुभवाने ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार मातृभगिनी श्रोता गायक वादक आदी करून कलाकार वर्ग तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून परमात्म्याच्या संकीर्तनाला आरंभ. विठ्ठला अभंगावरील चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. गडबड करू नका. तुम्ही बोलायचे शांत होत नाही तोपर्यंत मी बोलत नाही. हा बरोबर. झालं 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 का नाही ते मला जाणवलं पाहिजे झालं की नाही. मला जाणवलं सगळं झालं की मग मी करतो सुरुवात. सगळ्याला शांत होते. पडता जड भारी दासी आठवावा हरी मग तो होऊन दिशीण आड घाली सुदर्शन. या अभंगावरील चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या ह्या ओवळी गावामध्ये संपन्न होत असलेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या जयंतीचं उत्सव जन्मोत्सवाचा उत्सव आणि प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होत असलेला आपला हा उत्सव आहे. मोठी परंपरा प्राप्त झालेला आपला हा उत्सव आहे. प्रातिवार्षिक स्वरूपात आपण मोठ्या आनंदात हा उत्सव संपन्न करतो. त्याचप्रमाणे याही वर्षी हा उत्सव संपन्न होतो आहे आणि उत्सवातील आजची 4थ्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या एका सर्वसामान्य साधकाकडे सोपवली आहे. तद्निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहे. विठ्ठला विठ्ठला सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा आहे. अभंग 4 चरणांचा आहे. सगळ्यांच्या परिचयाचा सगळ्यांच्या पाठांतरातला सगळ्यांच्या ओळखीचा नसलेला हा अभंग आहे. बहुतेकांकरिता नवीन असलेला हा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी
भगवान परमात्म्याचं स्मरण करण्याचा आग्रह केलेला आहे. ज्या ज्या वेळेला हरिभक्तांवर एखादं मोठं असं संकट येतं तेव्हा त्या संकटातून बाहेर पडण्याकरिता एक सर्वोत्तम पर्याय तुकाराम महाराजांनी या अभंगातून सुचवला आहे. आपल्यावरही अनेक संकट येत असतात. सर्वसामान्य मनुष्याला जशी संकट आहेत त्याप्रमाणे हरिभक्ताला सुद्धा काहीशी संकट आहेत. सर्वसामान्य मनुष्य ज्याप्रमाणे संकटातून बाहेर पडण्याकरता प्रयत्न करतो तसा हरिभक्त सुद्धा संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करतो. मग ही जी सगळी हरिभक्त मंडळी आहेत, हे जे सगळे वैष्णव, विष्णुदास, हरिदास आहेत, जे सगळे हरिभक्तीमध्ये परायण असणारी मंडळी आहेत, अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर जे सगळे हबप आहेत की नाही, असे जे सगळे मंडळी आहेत त्या सगळ्यांवर जर काही संकट आलं तर त्या संकट समयाला त्यांनी काय केलं पाहिजे असा पर्याय सुचवणारा तुकाराम महाराजांचा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला असा कुठलाच माणूस या जगात नाही की ज्याच्यावर संकट आलेलं नाही. एकही संकट आत्तापर्यंत आपल्या जीवनामध्ये आलं नाही असा एक तरी माणूस या जगात आहे का मला सांगा? अजिबात नाही. प्रत्येक माणसावर कुठलं ना कुठलं तरी संकट आहेच आहे. एकही माणूस असा नाही. एखादा मनुष्य अत्यंत दरिद्री असेल तर त्याच्यावरही संकट आहे आणि एखादा मनुष्य अत्यंत श्रीमंत असेल तर त्याच्यावरही संकट आहे. एखादा मनुष्य अधिकारी आहे त्यालाही संकट आहे, अनधिकारी आहे त्यालाही संकट आहे, हरिभक्त आहे त्यालाही संकट आहे, अभक्त आहे त्यालाही संकट आहे. या जगात जन्माला आलेला जो प्रत्येक जीव आहे त्या प्रत्येक जीवावर कुठलं ना कुठलं तरी संकट नक्की आलेलं असतं असं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यामध्ये पण आपल्याला वर्गवारी करता येते की काही लोकांवर आलेलं संकट मोठं असेल तर काही लोकांवर आलेलं संकट लहान असेल. एखाद्यावर लहान संकट येतं, एखाद्यावर मोठं संकट येतं, पण प्रत्येकावर कुठलं ना कुठलं तरी संकट नक्की आलेलं असतं. म्हणजे संकट नाही असा एकही माणूस या जगात आपल्याला शोधूनही सापडणार नाही. विठ्ठला विठ्ठला प्रत्येक माणसावर कुठलं ना कुठलं तरी संकट आहे आणि त्या संकटाचं दुःख प्रत्येक माणसाला आहे. म्हणजे आपल्यावर कुठलं ना कुठलं तरी संकट हे नक्कीच आलेलं असतं. अगदीच कसलंच संकट नाही असा एखादा माणूस म्हणत असेल, एखादा माणूस असं म्हणत असेल की माझ्यावर आत्तापर्यंत कुठलंच संकट नाही, कुठलंच संकट नसलं तरी कमीत कमी मरणाचं संकट असतं की नाही मला सांगावं. मरणाचं संकट प्रत्येकाच्या मागे आहे की नाही? आहे की नाही? जरा हो नाही बोला, माना हलवा ना, माझ्याशी बोला ना जरा. संकट आहे की नाही? म्हणजे मरणाचं आमच्याकडं तरी हा, इकडं कसं आहे की नाही? मग असं थोडंसं बोलत चला. मरणाचं संकट प्रत्येकावर आहे याचा अर्थ प्रत्येकाला संकट आहे. अगदीच कसलं नसलं तरी मृत्यूचं भय आहे, मृत्यूचं संकट आहे, मृत्यूचं दुःख आहे. प्रत्येक मनुष्याच्या वाट्याला कुठलं ना कुठलं तरी संकट आहे आणि त्या संकटाच्या माध्यमातून कुठलं ना कुठलं तरी दुःख प्रत्येक माणसाच्या वाट्याला आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या मृत्यू लोकात जन्माला आलो म्हटल्यानंतर आपल्याला लगेच दुःखानं घेरलं जातं आणि त्या दुःखामध्ये आपण अडकून पडलो जातो. प्रत्येक मनुष्य काही ना काहीतरी दुःख भोगतो, काही ना काहीतरी संकट आहे आणि आपल्यावर जेव्हा जेव्हा काहीतरी संकट येतं, जेव्हा जेव्हा आपल्यावर काहीतरी दुःख येतं तेव्हा माणसाच्या स्वभावानुसार त्या संकटातून बाहेर पडण्याकरता तो काहीतरी पर्याय शोधतो. दुःखातून बाहेर पडण्याकरता तो काहीतरी उपाय शोधत असतो आणि आपलं दुःख नाहीसं व्हावं, आपलं संकट नाहीसं व्हावं याच्याकरिता प्रत्येक माणूस काही ना काहीतरी प्रयत्न करतो. आपल्यावर संकट आलं, आपण बाहेर पडण्याकरता प्रयत्न करतो की नाही मला सांगा? 1-1.5-2 वर्षापूर्वी आपल्यावर एक सगळ्यात मोठं संकट आलं की नाही? सगळ्यात मोठं. ते असं एकट्या दुकट्यावर नव्हतं, अख्ख्या जगावर संकट होतं की नाही? ते अख्ख्या जगावर संकट होतं. त्या संकटातून बाहेर पडण्याकरता आपण पर्याय केले की नाही मला सांगा? उपाय केले की नाही? काय काय उपाय केले सांगा मला? काय काय उपाय केले? आपण मास्क बांधून काय फिरलो तो उपाय केला. बाहेरचं खायचं नाही, हलो नये, चालो नये, सैरा वैरा बोलू नये, असं काय कोणाच्या घरी जायचं नाही, कोणाची विचारपूस करायची नाही, काही नाही. हे खायचं नाही, तमुक खायचं नाही, आमच्याकडे जायचं नाही. बरं हे नाहीच होतं मग काय घ्यायचं? तर मग काढा. आम्ही काढा घेतला. बरं एका काड्याने नाही बघितला, आम्ही 2-2 काढे घेतले, हे घेतलं ते घेतलं. आम्ही ताटं वाजून बघितली, आम्ही पणत्या लावून बघितल्या, काय काय प्रयत्न केले आम्ही. हे सगळं आम्ही कशा करता केलं मला सांगा? काय नाही, आपल्यावर आलेलं संकट होतं, त्या संकटातून बाहेर पडण्याकरता आपण ते पर्याय केले. आपला सगळ्यांचा उद्देश एकच होता की या कुठल्या का माध्यमातून होईना आपल्यावर आलेलं संकट
जावं, संकट जावं असं आपल्याला वाटत होतं आणि त्या संकट जाण्याकरिता आपण हे सगळे प्रयत्न केलेले होते. याचा अर्थ आपल्यावर संकट येतं, प्रत्येक माणसावर संकट आहे आणि त्या संकटातून बाहेर पडण्याकरिता माणूस प्रयत्न करतो. विठ्ठला विठ्ठला माणूस या संकटातून बाहेर पडण्याकरता प्रयत्न करतो, कारण जेव्हा जेव्हा त्याच्यावर संकट आहे तेव्हा तेव्हा त्या संकटामुळे त्याला दुःख आहे आणि त्या दुःखातून बाहेर पडावं अशी प्रत्येक माणसाची अपेक्षा असते. मला दुःख झालं पाहिजे असं वाटणारा कोणता जीव आहे मला सांगावं. मज लागे दुःख व्हावे ऐसे कोणी भावीना जीवे. मला दुःख झालं पाहिजे असं कधीच कुठल्या माणसाला वाटत नाही. मी भरपूर दिवस झालं देवाची भक्ती करतोय आणि त्या देवाच्या भक्तीच्या बदल्यात देवानं मला भरपूर वर्ष झाली भरपूर सुख दिलंय. ऐका बरं, देवाच्या भक्तीच्या बदल्यात देवानं मला भरपूर वर्ष झाली भरपूर सुख दिलंय, देवानं मला कधीच दुःख मिळू दिलं नाही. मग आता माझी देवाच्या चरणी प्रार्थना आहे की एवढी 10-15 वर्ष जर माझी सुखात गेली असतील तर एखादा वर्ष दुःख दिलं तरी चालेल. अशी प्रार्थना कोणी केली का हो? आपल्यापैकी कोणीतरी केली का? कोणीच केली नाही. बरेच दिवस झाले मला ताप आला नाही, आता 2-4 दिवस आला तरी चालेल असं आहे का कोणी? कोणी अशी प्रार्थना करत नाही. म्हणजे आपल्याला दुःख झालं पाहिजे असं कुणालाच वाटत नाही. उलट आपण या दुःखातून बाहेर पडलो पाहिजे याच्याकरता प्रत्येक माणसाचे प्रयत्न आहेत. विठ्ठला विठ्ठला काही ना काहीतरी प्रयत्न करतो ना. आपल्या वाट्याला आलेलं जे दुःख असतं त्या दुःखातून बाहेर पडण्याकरता माणूस नक्की काही ना काहीतरी प्रयत्न करत असतो. तो येन केन प्रकारे दुःख जावं असं वाटत असतं. ज्याला ज्याला ज्या ज्या मार्गातून दुःख जावं असं वाटत असेल तो तो त्या त्या मार्गाने जातो. आपल्यावरचं दुःख कमी व्हावं याच्याकरता एखादा माणूस एखाद्या मांत्रिकाकडे जातो, त्याच्याकडून कुठलं तरी मंत्र वगैरे घेतो आणि त्याच्यानं दुःख जाईल की काय असं त्याला वाटतं. एखादा माणूस एखाद्या वैद्याकडे जातो, त्याच्या माध्यमातून दुःख जाईल की काय असं त्याला वाटतं, त्याच्याकडून तो उपचार घेतो. एखादा माणूस कुठल्या तरी हरिभक्ताकडे जातो आणि त्याला विचारतो दुःख जाण्यासाठी काय करू मला सांगा. याचा अर्थ प्रत्येक माणूस दुःख जाण्याकरता काही ना काहीतरी करतो, एवढं नक्की काही ना काहीतरी करतो. एक माणूस आपलं दुःख कमी व्हावं म्हणून ज्योतिषाकडे गेला, ज्योतिषाकडे, आणि ज्योतिषाला म्हणायला लागला काय सांगू तुम्हाला, भरपूर दिवस झालं दुःख आहे. मला वाटतं मागची 2-4 वर्ष झाली दुःख माझं पाठच सोडत नाही. अरे एक गेलं की दुसरं, दुसरं गेलं की तिसरं, तिसरं गेलं की चौथं, असं सारखं दुःख माझ्या पाठीच लागलेलं आहे. तुम्ही जरा माझा हात बघून मला सांगता का की बाबा हे दुःख कुठपर्यंत माझ्या पाठीशी आहे. त्यानं सांगितलं दाखवा. यानं हात दाखवला, त्यानं हात बघितला आणि हात बघून तो म्हणायला लागला अरे काय झालं? काय नाही, अजून पुढची 7 वर्ष तरी तुम्हाला हे दुःख भोगावं लागणार आहे. तुमच्या पाठी 7.5 लागली आहे म्हटले, 7.5 लागली आहे आणि त्याच्यामुळे हे हात बघून मी तुम्हाला सांगतो. मी फक्त बघून सांगतो, मला बघता येत नाही. उगा कीर्तन झाल्यावर नका सांगू हात बघा म्हणून, मला बघता येत नाही. पण ते म्हटलं हात बघून मी तुम्हाला सांगतो 7 वर्ष तरी तुम्हाला दुःख भोगावं लागणार आहे. 7.5 तुमच्या पाठी लागलेली आहे. एक गेलं की दुसरं, दुसरं गेलं की तिसरं, हे तुमच्या पाठी लागणारच आहे. 7 वर्षापर्यंत तुम्हाला दुःख भोगायचं आहे. त्यानं ते ऐकलं, ज्योतिषाला म्हणायला लागला वा वा 7 वर्ष भोगायचं आहे ना, म्हणजे 7च वर्ष भोगायचं आहे ना. काय म्हटलं तो? 7च वर्ष भोगायचं आहे ना. तो म्हटलं अरे 7च म्हणजे अरे 7 वर्ष. तो म्हटलं नाही नाही 7च वर्ष भोगायचं आहे. म्हणजे 7 वर्ष भोगलं की 8व्या वर्षी मला काय मिळेल? सुख मिळेल. 7 वर्ष भोगलं म्हणजे 8व्या वर्षी मला सुख मिळेल. ज्योतिषी म्हणाला थांब, 7 वर्ष दुःख भोगावं लागेल असं मी म्हटलो, 8व्या वर्षी सुख मिळेल असं मी म्हटलो काय? असं मी म्हटलो? असं नाही म्हटलो मी, फक्त 7 वर्ष दुःख भोगावं लागेल एवढंच म्हटलो. तो म्हटलं मग याचा अर्थ मला 8व्या वर्षी दुःख सुख नाही भोगायला लागणार, सुख भोगायला मिळणार नाही. ज्योतिषानं सांगितलं अरे तुला कधीच सुख भोगायला मिळणार नाही. तो म्हटलं मग तू 7च वर्ष दुःख भोगावं लागेल असं का म्हटलास? ज्योतिषी म्हटला त्याचं कारण असं आहे की 7 वर्ष एकदा का तू दुःख भोगलस, ऐका 7 वर्ष एकदा का तू दुःख भोगलस, मायाकडे बघा बरं सगळे. हां 7 वर्ष नेमका सिद्धांताकडे येतो मग तुम्ही सगळ्या 7 वर्ष दुःख भोगावं लागेल. 7 वर्ष एकदा का तो दुःख भोगलस ना, विठ्ठला विठ्ठला वर्ष तुला
दुःख, मी 7 वर्ष दुःखच सांगतो अजून. 7 वर्ष दुःख भोगावं लागेल असं म्हटलं तर म्हटलं तुम्ही 8व्या वर्षी जर मला सुख मिळणार नाही तर तुम्ही 7 वर्ष दुःख भोगावं लागेल असं का म्हटलं. ज्योतिषानं सांगितलं त्याचं कारण असं आहे की 7 वर्ष एकदा का तू दुःख भोगलंस ना की 7 वर्ष दुःख भोगून 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 तुला दुःख भोगायची एवढी सवय होईल की 8व्या वर्षानंतर तुला हे दुःख दुःखच वाटणार नाही म्हटले. त्या दुःखाची एवढी सवय होईल की नंतर दुःख दुःख वाटणार नाही आणि मी दुःख भोगतो असं तुला म्हणावं लागणार नाही. आपलं दुसरं काय वेगळं आहे मला सांगावं. आम्हाला अलीकडे बऱ्याचशा दुःखांची सवय झाली की नाही सांगा. सवय झाली आणि त्या दुःखांची सवय झाल्यामुळे आता ती दुःखच आम्हाला दुःख वाटत नाही. अनंत जन्मापासून आम्ही ते जन्माचं आणि मरणाचं दुःख भोगत आलेलो आहोत आणि त्याच्यामुळे आता ते दुःख आपल्याला दुःख वाटत नाही. जन्माला येण्याचं साधू संताला दुःख वाटतं, आपल्याला दुःख वाटतं का? वाटत नाही. मृत्यूचं साधू संतांना दुःख वाटतं, आपल्याला दुःख वाटतं का? वाटत नाही. का वाटत नाही? आम्हाला त्या दुःखांची आता सवय झाली आहे आणि सवय झाल्या कारणानं त्या दुःखाचं आम्हाला काही वाटत नाही. सगळ्यात मोठी दुःख ही जन्माची आणि मृत्यूची आहेत पण त्या दुःखाच्या संबंधानं आम्हाला काही वाटत नाही. पण जन्म आणि मृत्यू याच्यामध्ये असलेली जी लहान लहान दुःख आहेत की नाही, या संसारानं दिलेली जी लहान लहान दुःख आहेत ती दुःख आम्हाला दुःख वाटतात आणि त्या दुःखातून बाहेर पडण्याकरता आम्ही प्रयत्न करतो. मोठी मोठी जन्ममरणाची दुःख वाटत नाही पण संसारातून मिळणारी लहान लहान दुःख जी आहेत ती पुष्कळ दुःख आहेत. किती पण सांगायचा प्रयत्न केला तरी ती दुःख आपल्याला कमीच पडतील एवढी या दुःखांची यादी संसारामध्ये पाहायला मिळते. विठ्ठला विठ्ठला याची एक मोठी यादी आहे. तुकाराम महाराज म्हणतात किती पण सांगण्याचा प्रयत्न केला तरी ते सांगता येणार नाही. आणि का दुःखे सांगो किती 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 सकळ संसाराची स्थिती सकळ सांगो किती सकळ संसाराची स्थिती न साहे पाषाण फुटती भय कापचित्ती भरला असे. किती म्हणून सांगू किती म्हणून सांगू अशी भरपूर मोठी एक दुःखांची यादी आहे. या संसारातलं दुःख सांगायला लागलो तर संपेल असं आहे का मला सांगा. तुम्ही जर माझ्याजवळ बसलात आणि तुमचं दुःख सांगायला लागलं तर अख्खा सप्ताह झाला तरी दुःख संपेल का सांगा. हो नाही बोला माना हलवा जरा. नाही नाही संपत नाही ना. एवढं दुःख आहे माणसाला एवढं दुःख आहे. पण एक गंमत सांगू का तुम्हाला. गंमत सांगू. किती पण माणसाला दुःख असू द्या तुम्हाला कितीही दुःख असू द्या पण तरी जर समजा मी तुम्हाला रस्त्यात भेटलो आणि मी तुम्हाला विचारलं कसं काय चाललंय काय उत्तर देतो. म्हणजे खोटं बोलतो की नाही आपण. किती पण दुःख असू द्या गाठीशी लाख दुःख जरी असलं तरी त्याला विचारायचं कसं काय मजेत आनंदात बरं चाललंय असं आपण सांगतो. म्हणजे काय आपलं दुःख आपण दुसऱ्याला सांगत नाही. आपलं दुःख दुसऱ्याला सांगत नाही पण सांगत जरी नसलो तरी त्या दुःखातून बाहेर पडलो पाहिजे एवढी मनोमन प्रत्येकाची इच्छा असते. विठ्ठला विठ्ठला अशी दुःखाची एक मोठी
यादी आहे. म्हणून या दुःखातून प्रत्येक वेळेला बाहेर पडावं असं आपल्याला वाटत असतं. बरं, आता आपण काय काय प्रयत्न केले? सर्वसामान्य संसारिक जीवानं दुःखातून बाहेर पडण्याकरिता दुसऱ्या कुणाचा तरी आधार घेतला, संकट टळण्याकरिता दुसऱ्या कुणाचा तरी आधार घेतला. माझ्यावरचं दुःख कमी व्हावं म्हणून तो दुसऱ्याचा आधार घेतो. पण अडचण अशी आहे ना की एक दुःखी मनुष्य आपलं दुःख जावं याच्याकरता ज्याचा आधार घेतो तो पण दुसरा दुःखीच असतो. बरोबर की नाही? ज्याचा आम्ही आधार घेतो तो पण काय आहे? दुःखीच आहे. मग एक दुःखी जर दुसऱ्या दुःखीला शरण गेला तर तो दुसरा दुःखी मनुष्य याचं दुःख बाजूला करू शकतो का? सांगा. सहजच शक्य नाही ना. कसं शक्य आहे? अहो, एक उपाशी माणूस दुसऱ्या उपाशी माणसाला भेटला आणि तो म्हणायला लागला की माझ्या जेवणाची व्यवस्था कर, होईल का शक्य? ते नाही ना. हा पण उपाशी आणि तो पण उपाशी, दोघे उपाशी आहेत. कुणी कुणाचं पोट भरायचं? याचा अर्थ दुःखी मनुष्य दुःखी माणसाला शरण जातो. दुःखी माणसाकडे जाऊन आपलं दुःख कमी व्हावं याची विनंती करत असेल तर त्याची ती इच्छा कधीच पूर्ण होत नाही. कारण दुःख पूर्ण होण्याकरिता, दुःख कमी होण्याकरिता आपण अशा व्यक्तीकडे गेलो पाहिजे की ज्याच्याकडे दुःख नाही, त्याला अजिबात दुःख नसेल तर तो आपलं दुःख कमी करण्याकरिता प्रयत्न करेल. पण संसारिक जीवांची ही अडचण आहे की ते दुःखातून बाहेर पडण्याकरिता कुठल्या तरी दुःखी जीवाकडेच जात असतात. ही संसारिक जीवाची अडचण. पण जर तुम्ही हेच हरिभक्ताकडे जाणार असाल तर हरिभक्त आपलं दुःख दूर व्हावं, आपलं संकट बाजूला व्हावं याच्याकरिता भलत्या सलत्या कुठल्या संसारिकाकडे जात नाही. त्याची धाव सरळ देवाकडे असते. तो सरळ भगवंताकडे जातो. हरिभक्त मनुष्य सरळ देवाकडे जातो आणि देवाला सांगत असतो की बघ, माझ्या वाट्याला असं असं दुःख आलेलं आहे, या दुःखातून बाहेर पडावं अशी तुझी जर माझ्याकरता इच्छा असेल तर या दुःखातून बाहेर पडण्याकरता तू मला सहकार्य कर. असं हरिभक्त सरळ देवाकडे जातो. आम्ही पण देवाकडे जातो, नाही असं नाही. आम्ही देवाकडे जात नाही असं नाही, पण आम्ही देवाकडे जातो ते सरते शेवटी. सरते शेवटी म्हणजे सगळे ऑप्शन संपले की मग आम्ही कोणाकडे जातो? देवाकडे. आधी आम्ही करून बघतो. आधी आम्ही दुःखात आहोत का? मग आम्ही बघतो आमच्या कुटुंबातलं कोणी सहकार्य करता का. कुटुंबातल्या लोकांना विचारायचं, बघ असा अशा अडचण आहे, करतो का मदत? तो हो म्हटलं तर ठीक, नाही म्हटलं अजून दुसऱ्या पलीकडे जातो. नातेवाईकाकडे जातो, मित्रमंडळीकडे जातो, एखाद्या मोठ्या श्रीमंत माणसाकडे जातो, मग त्याचा नाही तर त्याचा वशिला धरून अजून मोठ्या माणसाकडे जासो. असं करत 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 आम्ही अख्खं जग फिरतो. आणि जेव्हा आम्हाला कळतं या जगात आता आम्हाला कुणीच सहकार्य करणार नाही, तेव्हा आम्ही कुठल्या तरी देवाकडे जातो आणि त्या देवाला आम्ही नवस बोलतो की नाही? आम्ही नवस बोलतो की नाही? कशा करता बोललो? आता आम्हाला कुणीच सहकार्य करत नाही, मग देवाने आमच्यात हस्तक्षेप करावा आणि आमचं दुःख बाजूला करावं. सरते शेवटी आम्ही देवाकडे जातो. म्हणजे आम्हीही देवाकडे जातो आणि भक्तही देवाकडे जातो. फरक एवढाच आहे की आम्ही शेवटी देवाकडे जातो आणि भक्त सुरुवातीलाच देवाकडे जातो. तो भलत्या सलत्या कुणाकडे जात नाही. तो सगळं सांगत असतो, माझ्यावर हे संकट आलंय, हे तुमचं तुम्ही बघून घ्या देवा. माझ्यावरचं संकट कसं दूर करायचं हे देवानं बघावं. त्या हरिभक्ताची अंतःकरणाची भावना कशी असते सांगू? सगळ्यांच्या पाठांतरातलं प्रमाण आहे. सगळ्यांच्या पाठांतरातलं. त्या दुःख जरी तो भोगत असला तरी त्याची सगळी जी मदार असते ती देवावर असते. तो म्हणत असतो हे सगळं देवावर लागलं, त्याच्यामुळे जे काही आहे ना ते आपण सहन करत राहायचं. देवाला सांगायच्या भानगडीत पडायचं नाही, त्याच्यावर भार घालायचं ना आपण मोकळं व्हायचं. आलिया भोगासी असावे सादर, आलिया भोगासी असावे सादर, आलिया भोगासी असावे सादर, आलिया भोगासी असावे सादर, आलिया
कृपा सिंधू निवारी साखरे मग कृपा सिंधू निवारी साखरे सगळ्यांच्या पाठांतरातलं प्रमाणे हे कोणाला पाठ नाही मला सांगाव, बसलेल्या प्रत्येकाला पाठ आहे की नाही, दर 2-4 दिवसाला एकदा तरी म्हणतो की नाही आलिया भोगाशी. पुढचं काय काही घेणं देणंच नाही आपल्याला, पुढचं काही का असे ना. तुकाराम महाराजांच्या पुढच्या चरणाचा आपल्याला अर्थ घालोनिया, देवावरी भार घालोनिया, हे फार कमी लोकांना माहिती, फार कमी लोकांना ठाऊक आहे. पण बरीचशी लोक एवढंच म्हणत असतात आलिया भोगाशी असावे साधर ठेविले अनंते तैसेची राहावे. पुढचं काय काय माहिती बाबा, हे आपल्या वारकऱ्याला माहिती आहे. पण जी अवारकरी मंडळी आहेत की नाही त्यांना ही अर्धी अर्धी प्रमाण मणी म्हणून पाठ आहेत. मणी असाध्य ते साध्य, हे आता म्हणी म्हणून लिहायला लागले सगळे तुकाराम महाराजांची प्रमाण. मला म्हणायचं आहे आलिया भोगासी असावे सादर हे ठीक आहे, पण देवावरी भार घालोनिया हे भक्ताचं, ही भक्ताची असलेली स्थिती आहे. हरिभक्त दुसऱ्या कुणावर भार घालत नाही, तो फक्त देवावर भार घालत असतो. आणि देवावर भार एवढ्या करता घालतो कारण त्याला पूर्ण माहिती आहे की एकदा का आपण हा भार देवावर घातला की आपल्याला चिंता करण्याची आवश्यकता नाही. तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी नारायण. एकदा का देवावर आपण आपल्या संकटाचा, आपण आपल्या दुःखाचा भार एकदा का देवावर घातला की त्याच्यानंतर आपल्याला या संकटातून सोडवणारा देव आहे, आपल्याला चिंता करायची गरज नाही. विठ्ठला विठ्ठला याचा अर्थ काय झाला की जेव्हा जेव्हा हरिभक्तावर दुःख आहे, जेव्हा जेव्हा हरिभक्तावर संकट आहे, त्या त्या वेळेला तो देवाचं स्मरण करतो, त्या त्या वेळेला तो देवाची आठवण करतो. बरं, आता माझी शंका अशी आहे, हरिभक्तावर संकट आल्यानंतर तो देवावर भार घालतो आणि मोकळा होतो. आपलं दुःख कमी व्हावं याच्याकरता तो देवाकडे जातो, याच्याकरता देवाकडे जातो. हे आत्तापर्यंत आपण ऐकलं. पण जर थोडासा श्रीमद भगवद्गीतेचा आधार घेतला तर गीतेनं आम्हाला सांगितलं की हरिभक्ताची स्थिती कशी असते, हरिभक्ताचा स्वभाव कसा असतो. तो म्हणजे असा असतो की सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभव जया जय. बरोबर. आता सुखदुःखे समे कृत्वा हे पण त्याच भक्ताचं, ही पण त्याच भक्ताची स्थिती आहे. याचा अर्थ हरिभक्ताला सुख झालं काय आणि दुःख झालं काय सगळं सारखं. हरिभक्ताला सुख झाल्याचा आनंद पण नसतो आणि दुःख झाल्यामुळे तो उद्विग्न पण कधी होत नाही. म्हणजे दुःखाची उद्विग्नता हरिभक्ताला लागत नाही असं कोणी म्हटलंय? श्रीमद भगवद्गीतेने म्हटलेलं आहे. सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे आणि लाभालाभ न धरावे मना माझी, हे ज्ञानोबाऱ्या पुढे म्हणतात की नाही. ही हरिभक्ताचीच स्थिती आहे. हरिभक्ताचीच स्थिती जर दुसऱ्या बाजूला श्रीमद भगवद्गीता असं सांगते की हरिभक्ताला सुख झालं काय दुःख झालं काय त्याला फरक पडत नाही, मग दुःख झाल्यानंतरही त्याला फरक पडत नाही असं म्हणणारी गीता आणि दुःख झाल्यानंतर तो भक्त देवाकडे जातो असं म्हणणारी तुकाराम महाराजांची प्रमाण, ही संगती कशी लावायची मला सांगा. नेमकं खरं कोणाचं म्हणायचं? श्रीमद भगवद्गीता म्हणते की हरिभक्ताला दुःख झालं फरक पडत नाही, तो सहन करतो. किंबहुना सहन करणं हाच भक्ताचा स्वभाव. जे काही आपल्याला गुण सांगितले जातात की नाही, तुम्ही जर शमाधी षट संपत्ती पाहिली तर त्या शमाधी षट संपत्तीमध्ये शम दम श्रद्धा उपरम तितिक्षा आणि समाधान, याच्यामध्ये ते 5 सोडून द्या, मला तितिक्षा महत्वाची आहे. तितिक्षा नावाची जी एक संपत्ती आहे की नाही, त्या तितिक्षेचा अर्थच असा असतो की आपल्यावर कितीही दुःख जरी आली तरी ती सहन करणं, याला तितिक्षा म्हणतात. आणि हरिभक्ताचा तो स्वभाव असतो. तितिक्षा म्हणजे सहन करणं, कोणतीही तक्रार न करता आपल्या वाट्याला जे आलेलं आहे ते सहन करणं, हा तितिक्षा नावाचा गुण आहे. आणि हा गुण हरिभक्ताकडे असतो. मग हरिभक्ताकडे जर तो गुण असतो तर मग दुःख सहन करणारा भक्त हे खरं मानायचं की दुःख आल्यानंतर देवाकडे जाणारा भक्त हे खरं मानायचं, ही शंका आहे. विठ्ठला विठ्ठला काय आहे, हरिभक्त सहजासहजी असा देवाकडे जात नाही. पहा, आणि देवाकडे जरी गेला तरी अगदी मनापासून दुःख दूर होण्याकरता देवानं सहकार्य केलं पाहिजे असं हरिभक्ताला स्वतःला वाटत नाही. मी तुम्हाला एक प्रसंग सांगतो म्हणजे तुम्हाला पटेल. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जीवनचरित्रातला प्रसंग आहे, सगळ्याला माहिती आहे. तुकाराम महाराजांनी काव्य केलं, म्हणजे तुकाराम महाराजांनी अभंग लिहायला सुरुवात केली, सांगायला सुरुवात केली.
आणि अभंग लिहायला सुरुवात केली, सांगायला सुरुवात केली. आता ते अभंग म्हणजे काही सामान्य नव्हते. पंचम वेद म्हणून आपण ज्याला म्हणतो ही तुकाराम महाराजांची गाथा आहे. म्हणजे त्या अभंगातून अगदी वेदाचा अर्थ ध्वनित होत होता. वेदाचा अर्थ तुकाराम महाराजांच्या अभंगातून निष्पन्न व्हायला लागला आणि ते अभंग लोकांना पटायला लागले. म्हणून लोक तुकोबऱ्याचे अभंग पाठ करायला लागले. ते भजनाला म्हणायला लागले, कीर्तनाला घ्यायला लागले. आणि हे सगळं पाहिल्यानंतर त्या काळाचा असलेला जो एक तत्ववेत्ता विद्वान असा ब्राह्मण समाज होता की नाही, त्यांना ते पसंत पडलं नाही. का पसंत पडलं नाही? त्यांच्या मते वेदाचा अर्थ सांगण्याचा अधिकार फक्त त्रैवर्णिकांनाच आहे, फक्त 3 वर्णाच्या लोकांनाच आहे. आणि जे शूद्र आहेत त्यांना वेदाचा सांगण्याचा अर्थ अधिकार नाही. बरं, तुकाराम महाराज शूद्र आहेत म्हणून त्यांनी वेद सांगू नयेत. आणि त्यांच्या अभंगातून जर वेदच बाहेर पडत असतील तर त्यांनी काव्य करणं थांबवलं पाहिजे. याच्याकरिता रामेश्वर भट्टांनी त्यावेळेला देहू गावच्या पाटलाला एक पत्र लिहिलं आणि त्या पत्राद्वारे असं सांगितलं की तुमच्या देहू गावामध्ये राहणारा जो तुकोबा आहे, तुकाराम महाराज आहे, त्यांनी फार अभंग करायला सुरुवात केली आणि त्या अभंगातून वेदाचा अर्थ बाहेर पडतो. त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्ही त्यांचे ते अभंग लिहिणं थांबवा. जर तसं होत नसेल तर त्या काळी तुकाराम महाराजांच्या त्या काळी पुराण सांगणारा एकच विद्वान होता, ते म्हणजे रामेश्वर भट्ट. पुराण सांगणारे एकच विद्वान होते, रामेश्वर भट्ट. ते सगळीकडे पुराण सांगायला जायचे, तसे देहूत पण पुराण सांगायला यायचे. रामेश्वर भट्टाने पत्रात लिहिलं की तुकाराम महाराजांनी जर त्यांचे अभंग थांबवले नाहीत तर इथून पुढे मी तुमच्या गावात पुराण सांगायला येणार नाही. झालं. आता देहू गावचा पाटील घाबरला. तेव्हा ते घाबरायचे की नाही, घाबरला तो. तर म्हटलं आता रामेश्वर भट्ट येणार नाहीत असं म्हटल्यानंतर नाही ते तुकाराम महाराजांकडे आले आणि तुकाराम महाराजांना जाऊन विनंती केली की बघा असं आहे, रामेश्वर भट्टांचं पत्र आलंय, तुमचे ते अभंग त्यांना पटत नाहीत, त्यातून वेदाचा अर्थ बाहेर पडतो ते त्यांना खपत नाही, त्याच्यामुळे हे तुम्ही असं करू नका. तुम्ही हे अभंग लिहिलेले आहेत ना ते आता बंद करा. इथून पुढे तुम्ही असे अभंग वगैरे सांगू नका. आपल्यासारखं असतं तर काय केलं असतं मला सांगावं? असं सांगितलं असतं बंद करा तर. अलीकडचं असं आहे, बंद करा सांगितलं की ते डबल सुरू होतंय. बंद करा असं कोणाला सांगायची हिंमत नाही आता आपली. त्याला सांगितलं बंद करा. तुकाराम महाराज म्हटले ठीक आहे बंद करतो. तुकाराम महाराजांचं काहीच नाही ना असं. तुम्ही म्हटले सुरू ठेवा तर सुरू ठेवतो, तुम्ही म्हणणार बंद करा तर बंद करतो. तुकाराम महाराज म्हटले बंद करतो, पण मला एक अडचण आहे, एक शंका आहे. काय शंका आहे? नाही ती तुम्हाला सांगून जमणार नाही, ती रामेश्वर भट्टालाच विचारावी लागेल. मग ती रामेश्वर भट्टांना विचारण्याकरिता तुकाराम महाराज रामेश्वर भट्टांची भेट घ्यायला गेले आणि भेट घ्यायला गेले. त्यांना नमस्कार करून तुकाराम महाराज म्हणायला लागले की तुमच्या आज्ञेचं मी 100% पालन करणार आहे. तुम्ही मला जे सांगितलेलं आहे की अभंग करणं बंद करा, आजपासून अभंग करणं बंद. अजिबात मी अभंग करणार नाही. तुमची आज्ञा मी पाळतो, पण माझी एक शंका आहे. रामेश्वर भट्ट म्हटले काय शंका आहे? ऐका बरं. रामेश्वर भट्ट म्हटले काय शंका आहे? तुकाराम महाराज म्हटले काही नाही, माझी शंका एवढीच आहे की इथून पुढं मी अभंग करणार नाही, पण इथून मागे केलेले त्यांचं काय? मला नाही वाटत आपल्यापैकी कोणी विचारलं असतं असं जाऊन. तुकाराम महाराज म्हटले अहो इथून मागे जे अभंग लिहिलेले आहेत आता त्यांचं काय करायचं? त्याची काहीतरी वाट सांगा आम्हाला. त्यांचं काय करायचं? त्यांची काय व्यवस्था करायची? व्यवस्था म्हटल्यानंतर रामेश्वर भट्टांना सांगितलं काही नाही, ते इंद्रायणीच्या पाण्यात बुडवून टाका. तुकाराम महाराज म्हटले चालेल, हरकत नाही. आले तुकाराम महाराज देहूला. ते सगळ्या अभंगाच्या वया घेतल्या. त्या अभंगाच्या वयाला एक दगड बांधलं. दगड बांधून इंद्रायणीमध्ये त्या बुडवल्या. तुम्हाला सांगतो तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये तुकाराम महाराजांनी 2 वेळा वया बुडवल्यात. पहिल्यांदा ज्या वया बुडवल्या त्या कर्ज खताच्या आणि दुसऱ्यांदा ज्या वया बुडवल्या त्या अभंगाच्या. पण त्यातून शिकण्यासारखं असं आहे की कर्ज खताच्या वया परत बाहेर नाही काढल्या, पण अभंगाच्या मात्र बाहेर काढल्या. हे ध्यानात घेण्यासारखं आहे. कर्ज खताच्या बुडवल्या, परत त्याच्याकडे लक्ष पण दिलं नाही तुकाराम महाराजांनी. या अभंगाच्या वया पण तुकाराम महाराजांनी दगड बांधून बुडवल्या. काही तुकाराम महाराजांना काहीच वाटलं नाही. तुम्हाला सांगतो काही वाटलं नाही तुकाराम महाराजांना. बुडवल्या केलं होतं. आपण जे कवित्व केलं होतं ते काय आपलं म्हणून केलं होतं का आपण? नाही. स्वतः देवानं स्वप्नात येऊन सांगितलं होतं नामदेव महाराजांचे 96,000 झालेत, पुढचे 4,000 बाकी आहेत, ते तुम्ही करा म्हणून मी केले. नाहीतर आपली अशी कवित्व करण्याची इच्छा नव्हती. हे तुकाराम महाराजांना मान्यच होतं. त्यामुळे काय ते करायचं नाही करायचं तुकाराम महाराजांना काही वाटलं नाही. तुकाराम महाराजांनी अभंगांच्या वया बुडवल्या. पहिल्या दिवशी तुकोबऱ्याला काही वाटलं नाही. दुसरा दिवस उजाडला. माझा मुद्दा इथं आहे. दुसरा दिवस उजाडला आणि लोक तुकाराम महाराजांकडे गेले आणि लोक तुकाराम महाराजांना म्हणायला लागले अहो तुम्ही एवढे दिवस झाली भक्ती करता,
एवढे तुम्ही अभंग केले, त्यांच्या सांगण्यावरून लगेच बुडवले. आज तुमच्या त्या भक्तीचा जवळजवळ अपमान झाला, तुमच्या अभंगांचा अपमान झाला, तुम्हाला काहीच वाटत नाही. तुकाराम महाराज म्हटले काय वाटायचं त्याच्यामध्ये, काहीच वाटत नाही मला. बुडवला तर बुडवला, आपल्याला काय त्याच्यामध्ये एवढं, काहीच वाटत नाही मला. त्या गावकऱ्यांनी सांगितलं, अहो पण असं काय करता तुम्ही, एवढी दिवस झाली कीर्तनं करता, एवढी दिवस झाली भक्ती करता, आणि ज्या अर्थी याच्या माध्यमातून जर ती अभंगाच्या तुमच्या वया बुडवत असतील तर मग तुमचा देव राहिला कुठं, तुमचा देव राहिला कुठं. चोपदार तुम्ही पुढे जाऊन त्यांना मागे घ्या, इथून हातवारे नका करू, ते लोक तुमच्याकडे बघतात. अजून खाली जावा, अजून खाली जावा, व्हा खाली, व्हा खाली, बस. मी कुठंच जात नाही, त्यामुळे चिंताच करू नका. मी काय सांगत होतो, हां कुठपर्यंत आलो होतो मी, वया बुडवल्या. तुकाराम महाराजांना काहीच वाटलं नाही. दुसरा दिवस उजाडला होता, दुसरा दिवस उजाडला आणि ती सगळी माणसं तुकाराम महाराजांना भेटायला गेली आणि तुकोबऱ्याला म्हणायला लागली की अहो तुम्ही एवढे दिवस झाले कीर्तन करता, एवढे दिवस झाली भक्ती करता, आणि जरी एवढं सगळं करून पण जर तुमच्या कीर्तनाच्या वया बुडत असतील तर याचा अर्थ तुमच्या देवाचं तुमच्याकडे लक्ष नाही. एवढी भक्ती करून काय उपयोग आहे, देव कुठं तुमच्याकरता धावून आला. हे सगळं जेव्हा देवावर आलं ना तेव्हा तुकाराम महाराजांना वाईट वाटलं. देवावर आल्यावर तुकाराम महाराजांना वाईट वाटलं. मग तुकाराम महाराज इंद्रायणीमध्ये बुडवलेल्या आपल्या वया बाहेर याव्या याच्याकरिता इंद्रायणीच्या काठी देवानं यावं आणि आपल्याला सहकार्य करावं म्हणून 13 दिवस देवाचा धावा तुकाराम महाराजांनी केला. त्याच्यानंतर तुकाराम महाराजांची भक्ती आणि भगवान परमात्म्याचे आशीर्वाद या सगळ्याच्या माध्यमातून त्या वह्या तरल्या. त्या तरल्या पण कशा तरल्या, ते आदल्या दिवशी म्हणजे अगदी 13 दिवस पूर्ण झाले आणि पूर्ण झाल्यानंतर भगवान परमात्मा तुकाराम महाराजांना जाऊन भेटले आणि तुकाराम महाराजांना म्हणायला लागले, अहो तुकोबा एवढी कसली चिंता करता. अहो काही नाही, माझ्या अभंगाच्या ज्या वह्या बुडवायला सांगितल्या होत्या त्या मी बुडवल्यात की नाही त्याचीच मला चिंता आहे. या लोकांच्या सांगण्यावरून त्याची मला चिंता वाटायला लागली. तेव्हा देवानं तुकाराम महाराजांना सांगितलं, काही चिंता करू नका, तुम्ही जर त्या वया इंद्रायणीच्या पाण्यामध्ये दगड बांधून जर त्या बुडवल्या असतील ना तर मागच्या 13 दिवसापासून पाण्यात राहून त्यांचं रक्षण मीच केलेलं आहे म्हटलंय. त्यांचं रक्षण 13 दिवस पाण्यात राहून मीच केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर तुकाराम महाराजांचे जे सोबती होते की नाही सगळे, गंगाराम बुवा मावळ वगैरे, त्या सगळ्यांच्या स्वप्नात जाऊन देवानं सांगितलं, अरे झोपता काय, तुकाराम महाराजांच्या वया तरायला लागल्या, जाऊन बघा. मग ते सगळे इंद्रायणीच्या काठी येतात आणि त्या वह्या तरलेल्या पाहिल्या. सगळीजणं तुकाराम महाराज सोडून, बरं का अलीकडची चित्र फार वेगळंच काहीतरी दाखवतात, तुकाराम महाराज सोडून सगळे इंद्रायणीमध्ये जातात. त्या वह्या ज्या तरल्या होत्या त्या हातात घेतात आणि पुंडलिक वरदाचा गजर करत बाहेर येतात आणि तुकोबऱ्यांच्या हातात देतात. तुकोबऱ्यांचं चरित्र ते तुकाराम महाराजांच्या हातात देतात. म्हणजे काय झालं मला सांगा, तुकाराम महाराजांच्या त्या अभंगाच्या वह्या तरल्या, बरोबर की नाही. तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या वह्या तरल्या, बरं अभंगाच्या वह्या तरल्या, गाथा तरली, पण नुसत्या वया नाही तरल्या, नुसत्या वह्या नाही तरल्या, दगडं पण तरली, दगडं पण तरली. फक्त एक ध्यानात घ्या, दगडं तरली पण सगळीच दगडं नाही तरली. ऐकताय ना तुम्ही सगळे, हां दगडं तरली पण सगळी नाही तरली, फक्त तीच तरली की जी गाथेला बांधलेली होती. याचा अर्थ महाराजा सकट जेवढी दगडं आहेत की नाही, माझ्या सहित मी म्हणतो, माझ्या सहित जेवढी दगडं आहेत की नाही ही सगळी दगडं तरतील, फक्त त्यांनी स्वतःला गाथेशी बांधून घेतलं पाहिजे तरच तरतील. ज्यांनी ज्यांनी आपल्या जीवनाला गाथेशी बांधून घेतलं ना ते तर तरतील ना. आपल्या जीवनाला गाथेशी बांधून घ्या, ज्ञानेश्वरीशी बांधून घ्या, भगवद्गीतेशी बांधून घ्या, दासबोधाशी बांधून घ्या, कोणता ग्रंथ तुम्हाला आवडेल त्या ग्रंथाशी बांधा, पण प्रत्येकाच्या जीवनाला कुठला तरी एक संतांचा ग्रंथ बांधला गेला पाहिजे हे ध्यानात घ्या. आणि प्रत्येकाला जर सप्ताह झाल्यानंतर कोणता तरी सद्ग्रंथ वाचण्याची इच्छा होत असेल ना तर ती आपल्या गावच्या सप्ताहाची फलश्रुती आहे. म्हणून कुठला तरी आपण ग्रंथ वाचावा, काहीतरी आपण वाचावं. तुकाराम महाराजांच्या वह्या पण तरल्या, दगडं तरली, जय जयकार झाला. पण माझा मुद्दा आता असा आहे की हे सगळं झालं ना तेव्हा तुकाराम महाराजांना फार वाईट वाटलं. तुकाराम महाराजांना फार वाईट वाटलं. अगदी एकांतात बसून तुकाराम महाराजांचं मन अत्यंत उद्विग्न झालं, अत्यंत चिंताग्रस्त झाले तुकाराम महाराज. आणि मनोमन तुकाराम महाराज देवाला म्हणायला लागले, अरे काय मी नराधम आहे म्हणे, काय माझ्यासारखा नराधम आहे का बरं. फक्त त्या वह्या पाण्यातून बाहेर काढाव्या याच्याकरता तुला 13 दिवस पाण्यात राहावं लागलं आणि तू माझ्याकरता येऊन इंद्रायणीतून त्या वह्या बाहेर काढाव्या याकरता 13 दिवस मी उपोषणाला बसलो आणि तुला उगाच त्रास दिला
हे माझं सगळ्यात मोठं भक्तीतलं कमीपण आहे, हे तुकाराम महाराज जर देवाला बोलत असतील तर वह्या बुडवल्याचं संकट पण तुकाराम महाराजांना संकट वाटलं नाही, हे ध्यानात घ्या. ते संकट पण तुकाराम महाराजांना थोडं वाटत होतं. अरे एवढ्याशा संकटासाठी आपण देवाला अडकवलं, याचं तुकाराम महाराजांना वाईट वाटायला लागलं. याचं तुकाराम महाराजांना वाईट वाटतं. म्हणजे काय आहे, अगदी वह्या बुडवल्याचं संकट पण तुकाराम महाराजांना संकट वाटत नाही, किंवा ते दुःखसुद्धा तुकाराम महाराजांना दुःख वाटत नसेल तर त्यांना दुःख झालं तरी ते उद्विग्न होत नाही, आणि सुख झालं तरी त्याच्याने ते प्रसन्न होत नाही. सुख दुःख समे कृत्वा हे भक्ताचं लक्षण आहे. विठ्ठला विठ्ठला अशा पद्धतीनं त्याला सुख काय दुःख काय सगळ्या भावना त्याला समान असतात. म्हणजे दुःखानं तो उद्विग्न होत नाही, हे भक्ताचं लक्षण आहे. मग दुःखानं उद्विग्न न होणं हे जर भक्ताचं लक्षण असेल तर तुकाराम महाराज यांनी सांगितलेली जी प्रमाण आहेत की त्या दुःखामुळे तो भक्त हरिभक्ताकडे तो भक्त भगवंताकडे जातो, याची संगती कशी लावायची. आपल्यावर दुःख आलं की हरिभक्त देवाची आठवण करतो. कारण तुम्ही मगाशीच म्हटलात, आलिया भोगासी असावे सादर देवावरी भार घालोनिया. हे देवावर भार घातलं हे तुम्ही सांगितलंत ना, मग तो देवावर भार का घालतो बरं. त्याचं कारण असं सांगितलं की हरिभक्तावर जी संकटं येतात ती 3 पद्धतीची एकूण संकटं असतात. काही संकटं आध्यात्मिक आहेत, काही संकटं आधिदैविक आहेत, आणि काही संकटं आधिभौतिक आहेत. त्याच्यापैकी आध्यात्मिक संकटं जी असतात ती तो ज्ञानानं दूर करतो, आधिदैविक संकट जी असतात ती भक्तीनं दूर करतो. पण आधिभौतिक संकट जेव्हा त्या भक्तावर येतात त्यावेळेला त्या आधिभौतिक संकटातून बाहेर पडणं हे त्याच्या सामर्थ्याच्या कक्षेत बसत नाही, तेव्हा तो देवाला हाक मारतो. म्हणजे उठसूट कुठलं पण संकट आलं आणि तो देवाला हाक मारतो असं नाही. त्या हरिभक्ताच्या करिता पण तुकाराम महाराजांनी एक छोटासा नियम घालून दिलेला आहे. तुकोबाऱ्या म्हणतात, हरिभक्त जरी झाला तरी लहान लहान संकटाकरिता देवाला अडकवायचं नाही. किंबहुना ज्या वेळेला अत्यंत मोठं आधिभौतिक संकट म्हणजे पंचमहाभूतांनी बनवलेलं एखादं संकट जर त्या हरिभक्तावर आलं आणि त्या संकटातून बाहेर आता पडताच येणार नाही असं जेव्हा त्याला वाटेल, तेव्हा त्या मोठ्या संकटातून बाहेर पडण्याकरता हरिभक्तानं काय केलं पाहिजे याचा विचार तुकोबाऱ्याने सांगितला. अभंगाचं पहिलं दासी आठवावा हरी. दासी म्हणजे दासांनी काय करावं जेव्हा जड भारी म्हणजे मोठ्यातलं मोठं संकट त्याच्यावर येईल तेव्हा त्या हरिभक्तांना काय करावं तुकाराम महाराज उपाय सुचवतात. दासी
आठवावा हरी. आठवावा म्हणजे आठवण करावी. आठवण या शब्दाचाच अर्थ होतो स्मरण. म्हणजे काय करावं आपण? भगवंताचं स्मरण करावं. मोठ्यातलं मोठं संकट असं आलं की ज्या संकटातून बाहेर पडणं आता आपल्या सामर्थ्यात बसत नाही, तेव्हा आपण देवाला हाक मारायची. उगाच लहान लहान संकटाकरता देवाकडे जायचं नाही बरं का. सगळ्याच गोष्टी देव करत नाही. तुम्हाला सांगतो, सगळ्याच गोष्टी देव करत नाही. आज सगळ्याच गोष्टी देवानं केल्या तर मग आपण काय करणार? सगळ्याच गोष्टी देव करील का मला सांगावं? देव सगळं दुसऱ्याकरता काहीतरी ठेवलं पाहिजे की नाही? आपल्याकरता काहीतरी ठेवलं पाहिजे. सगळंच जण आपण करायला लागलो तर मग व्हायचं कसं? असं प्रत्येकाकडं काहीतरी जबाबदारी आहे की नाही? त्यानं ती गोष्ट केली पाहिजे. भगवान परमात्म्याकडे ती जबाबदारी आहे. पण सगळ्याच गोष्टी भगवंत करत नसतो. काही काही गोष्टी आपल्याला पण कराव्या लागतात. सगळंच आपण करायला लागलो तर होत नाही. ते परवाच्या दिवशी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो आणि कीर्तन संपल्यानंतर असंच चाललं होतं. आपले कीर्तनकारांच्या अशा गोष्टी चालल्या होत्या आणि मग ती लोक आली माझ्या कीर्तनाला. त्या परिसरातले 5-10 कीर्तनकार उपस्थित होते. नाशिक परिसरात होतो, 5-10 कीर्तनकार त्या कीर्तनाला उपस्थित होते. ते सगळे ते लोक म्हणायला लागले, वा वा, एका कीर्तनकाराच्या कीर्तनाला दुसरा कीर्तनकार जात नाही, पण इथं 15 कीर्तनकार आहेत. मी म्हटलं हा तुमचा गैरसमज आहे. कीर्तनकार दुसऱ्या कीर्तनकाराच्या कीर्तनाला जात नाही असं नाही. आमचे कीर्तनकार एवढे व्यस्त आहेत की त्यांना वेळच नाही. एवढे प्रत्येकजण त्याच्या व्यस्ततेत आहे ना, त्यामुळे दुसऱ्याच्या कीर्तनाला जाणं फार अवघड होतं. वेळेच्या कक्षेत तेव्हा बसत नाही. पण तेच कीर्तनकार जेव्हा एकामेकाला भेटतात ना, तेव्हा त्यांना फार आनंद होतो. नेहमी व्यस्त असणारे कीर्तनकार जर एकामेकाला भेटले ना तर मोठा आनंद होतो. ते असा सगळा विषय सुरू होता. आणि मग ते झालं, कोणीतरी एक महाराज दुसऱ्या एखाद्या महाराजाला काहीतरी बोलायला लागले. म्हणजे तिथे जे उपस्थित नव्हते त्यांना. बहुतेक वेळेला नावं त्यालाच ठेवली जातात जो उपस्थित नसतो. म्हणा तुम्ही, नसतो, जो उपस्थित नसतो त्याला नावं ठेवली जातात की नाही? मग तरी काहीतरी नावं ठेवायची सुरुवात केली. माझा भाऊ म्हटला, अरे आपण कीर्तनकाराला नावं ठेवायची नाही, कीर्तनकाराने कीर्तनकाराला नावं ठेवायची नाही. ते म्हटलं का नाही ठेवायची? कीर्तनकाराला नावं ठेवायला लागला तर मग लोकांनी कोणाला ठेवायची? जाऊ द्या ते सगळंच आपल्याकडे घ्यायचं नाही म्हटले. अरे देवाची जबाबदारी मान्य आहे, पण सगळेच कामं देव करत नाही ना. अर्धी कामं आपण पण करायची आहेत. जेवढं आपल्या बळात शक्य आहे, जेवढं आपल्या शक्तीने शक्य आहे, जेवढं आपल्या सामर्थ्यात बसेल तेवढं आपण करायचं आहे. पण जेव्हा आपल्याला असं वाटेल की आता शक्यच नाही, आता फारच मोठं संकट आहे, त्यावेळेला मात्र देवाची आठवण केली पाहिजे. तुकोबारायांचा आदर्श आहे. तुकाराम महाराजांना भक्ती करायला सुरुवात केली तुकोबारायांनी. आणि ती भक्ती करायला सुरुवात केल्यानंतर तुकाराम महाराजांच्या भक्तीत भरपूर अडथळे आले. तुकाराम महाराज जेव्हा भजनाला लागले की नाही, तेव्हा भरपूर अडथळे आले. आणि भजनाला लागल्यानंतर भरपूर अडथळे येतात ते तुम्ही ध्यानातच ठेवा. भजनाला लागला, पारमार्थिक झाला की सहजच परमार्थ करता येतो असं कोणी समजू नका. भजनाला लागल्यावर लई अडचणी येतात. पहिली अडचण हीच असते की हा बिघडला. लोक बोलतात आत्तापर्यंत बरा होता ना आता बिघडला. म्हणजे माळ घालेपर्यंत माळ नव्हती तोपर्यंत बरा होता, माळ घातल्यावर काय म्हणतात? म्हणजे आता नेमका कोण बिघडलेलं हे तुम्ही ठरवा. माळ घातल्या काय नाही बिघडला, आतापर्यंत बरा होता, अमुक तमुक, इथून सुरुवात असते. भरपूर प्रतिबंध येतात. तुकाराम महाराजांच्या जीवनात भरपूर प्रतिबंध आले. ते प्रतिबंध आल्यानंतर तुकाराम महाराजांना याचं वाईट वाटायला लागलं की भगवंताचं भजन आणि आपण याच्यामध्ये भरपूर प्रतिबंध निर्माण होतात. भरपूर अडथळे यायला लागले, भरपूर अडचणी यायला लागल्या. पण त्या अडचणी पाहून तुकाराम महाराज लगेचच देवाकडे गेले असं नाही. तुकाराम महाराजांनी आधी स्वतःच्या प्रयत्नानं त्या सगळ्या अडचणी, ते सगळे प्रतिबंध दूर करण्याकरता प्रयत्न केले. सगळे प्रतिबंध दूर व्हावेत याच्याकरता तुकाराम महाराजांनी आधी प्रयत्न केले. पण जेव्हा तुकाराम महाराजांना वाटलं की बाबा आता सगळे प्रयत्न करून झाले, आपले सगळे उपाय करून झाले, आता आपलं बळ चालत नाही, आता आपली शक्ती चालत नाही, हे जेव्हा तुकाराम महाराजांना वाटलं त्यावेळेला तुकाराम महाराज देवाकडे जातात आणि मग देवाला प्रार्थना करतात की बाबा तुम्ही आम्हाला सहकार्य केलं पाहिजे. आता माझं साय येथे करावे देवा, 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 तुझी घेई सेवा सकळा
येथे करावे देवा असं तुकोबाराय म्हणतात, पण सरळ आता माझं साह्य येथे करावे असं म्हणत नाहीत. भूपाळीतला अभंग आहे, याचं पहिलं चरण पहा. जळोतती येथे उपजविती अंतराय, सायासाचे जोडी माझे तुमचे पाय, आता मज साह्य येथे करावे. जळोतती येथे उपजविती अंतराय. तुकाराम महाराज म्हणतात येथे अंतराय उपजविती ती जळोत. तुकाराम महाराजांनी सांगितलंय येथे म्हणजे कुठं? माझ्यात आणि माझ्या भजनात जे अंतराय उपजविती, अंतराय म्हणजे अडथळा निर्माण करतात ना, ती जळोत. तुकाराम महाराजांनी त्रास व्यक्त केला देवाच्या पुढ्यात. जे माझ्या भजनात अंतर निर्माण करू पाहतात ती सगळी जळोत. आपण पण शब्द वापरतो की नाही जळोत? आपण जळोत बोलतो की नाही? आपण म्हणतो की नाही? आपण म्हणतो, फक्त आपण जळोत एवढं चांगलं म्हणत नाही. आपण काय म्हणतो? हा बोला बोला. आपण बोलतो की ना आग लागू, बोलतो की ना, हा बस असंच आहे ते. त्या माता माऊल्या आमच्या जास्त चांगलं ते हातवारे वगैरे करून आग लागो असं करतात बघा. ते आग लागो म्हणतात म्हणजे काय? जळोतच. शब्द अर्थ तोच आहे. आग लागो काय, जळो काय? जळोत हे म्हणणं. आग लागो कधी म्हणतो? जेव्हा एखाद्याचा अतिशय त्रास झाला आणि सहनच होत नाही ना, मग म्हणतो आग लागो. त्याच अर्थाने तुकोबाराय म्हणतात सहन होत नाही. जे अंतराय निर्माण करून देतात ती जळोत तुकोबाराय म्हटले. आणि ते जळोत म्हटल्यानंतर तुकोबाराय म्हटले सायासाचे जोडी माझे तुमचे पाय. माझे सायास तुमचे पाय जोडी. माझ्या सायासानं तुमच्या पायापर्यंत चरणापर्यंत पोचलं पाहिजे असं काहीतरी करा. याचा अर्थ माझे सायास जोडी म्हणजे तुकोबारायांनी सायास केलेत. तुकोबारायांनी पुष्कळ सायास केले, पण ते सायास कामी पडत नाही. हे जेव्हा तुकोबारायांनी दिसलं तेव्हा तुकोबाराय म्हणतात आता माझं साह्य येथे करावे देवा. आता तुम्ही मला सहकार्य करा. आता माझ्या कक्षेत बसत नाही. तुझी घेई सेवा सकळ गोवा उगवणी. तुझी घेई सेवा, तुझी सेवा तू माझ्याकडूनच करून घे. सकळ गोवा उगवणी. गोवा म्हणजे काय हो? रोजच्या भोपाळ्यातला अभंग आहे, आपण रोज म्हणत असतो. गोवा शब्दाचा अर्थ काय? शुद्ध मराठीतला शब्द आहे बरं का, गोवा. गोवणे, हा अशी त्याचं क्रियापद होईल. गोवा, गोवा या शब्दाचा अर्थ आपल्याला माहितीच नाही. आपल्याला दोनच गोवा माहिती, एक खाण्याचा आणि एक फिरण्याचा. जाऊ द्या, एक खाण्याचा गोवा माहिती आणि दुसरा फिरायला जायचा गोवा माहिती. एवढेच गोवे आपल्याला माहिती. गोवणे शब्दाचा अर्थ होतो अडथळे, अडकणे असा त्याचा अर्थ होतो. गोवा म्हणजे थोडक्यात अडथळा. गोवा म्हणजे अडथळा. मग तुकाराम महाराज काय म्हटले? तुझी घेई सेवा सकळ गोवा उगवणे. म्हणजे जे प्रतिबंध मध्ये आलेले आहेत ते सगळे बाजूला करून तू माझ्याकडून तुझी सेवा आता करून घे, कारण आता माझं बळ काम करत नाही. याचा अर्थ काय? तुकाराम महाराज जे म्हटले ना की लहान लहान संकटाकरता देवाकडं जायचं नाही. आधी स्वतःच्या प्रयत्नानं करून बघायचं, आणि जेव्हा आपल्याला वाटेल की आता आपले प्रयत्न अपुरे पडतात तेव्हा देवाला जाऊन हाक मारायची आहे. मोठ्या संकटाकरिता पडता जड भारी दासी आठवावा. हरी आठवावा पण कधी जड भारी पडता. असं मोठं संकट आल्यानंतरच देवाची आठवण करायची आहे. आता मोठं म्हणजे तरी कसं संकट? जर तुम्ही हरिभक्तांची सगळी जीवनचरित्र पाहाल तर सगळ्या हरिभक्तांवर मोठं संकट आल्याशिवाय कधीच त्यांनी देवाला पुढं बोलवलेलं नाही. सगळ्या हरिभक्तांची संकटं बघून घ्या. मी फार अगदी सगळीच चरित्र सांगायची आवश्यकता नाही. प्रल्हादावर किती संकट आली मला सांगावं. प्रल्हादावर किती संकट आली, पण त्या प्रत्येक संकटाच्या वेळेला त्यानं देवाला हाक मारली का? येन धाव, ये धाव, ये धाव अशी प्रत्येक वेळेला हाक मारली नाही? नाही. अरे हिरण्यकश्यपूनं किती संकट निर्माण केली प्रल्हादाकरिता. उकळत्या तेळाच्या कढईत टाकणं काय असेल, डोंगरावरून फेकून देणं काय असेल, विषाचा मारा करणं काय असेल, हत्तीच्या पायाखाली देणं काय असेल, अनेक अनेक पद्धतीनं त्या प्रल्हादाला मारण्याकरिता हिरण्यकश्यपूने प्रयत्न केलेत. पण कोणत्याच संकटाच्या वेळेला भगवान परमात्म्याला हाक मारली आणि तू ये आणि मला वाचव असं कधीच प्रल्हादाच्या मुखातून आलेलं नाही. तुम्ही श्रीमद भागवत पहा, प्रल्हादानं कधीच हाक मारली नाही. पण अगदीच आता या आपल्या भक्तावर होणारा अत्याचार हा आता आपल्याला सहनच होत नाही हे देवाला वाटलं ना, त्यावेळेला भगवंत येतो आणि प्रल्हादाच्या करिता नृसिंह अवतार धारण करतो. अर्थ काय झाला? हरिभक्त सहजासहजी देवाकडे जात नाही, सहजासहजी नाही. अगदी त्याला असं वाटलं की बाबा आता शक्यच नाही, फारच मोठं संकट, कंसासारखं फार मोठं संकट आलं, कंसासारखं किंवा रावणासारखं फार मोठं संकट असेल तरच देवाला मध्यस्थी करावी लागते. नाहीतर बाकीची संकटं हरिभक्त हँडल करून घेतात. आपल्या भाषेत बोलायचं झालं, लहान लहान संकट ते सगळे हँडल करतात. त्याच्याकरता देवाला मध्यस्थी म्हणून बोलवत नाहीत.
गजेंद्राचा आपल्याला माहिती आहे की नाही? गजेंद्रानं देवाला हाक मारली. आपण म्हणतो गजेंद्र संकटामध्ये अडकला, त्यानं देवाला हाक मारली आणि गजेंद्रानं देवाला हाक मारल्याबरोबर देव धावत आला आणि मगरीच्या तावडीतून गजेंद्राचा पाय त्यानं सोडवला. अहो, हे आपण जरी म्हणत असलो तरी देवाला हाक मारण्याच्या अगोदर 1000 वर्षापर्यंत गजेंद्रानं त्या मगरासोबत युद्ध केलेलं आहे. ते पण पाहिलं पाहिजे आपण. 1000 वर्षापर्यंत तो थांबला आहे. 1000 वर्षापर्यंत त्यानं प्रतीक्षा केली. 1000 वर्षापर्यंत त्यानं स्वतःचं बळ वापरून त्या संकटातून बाहेर पडण्याकरता प्रयत्न केले. पण 1000 वर्षानंतर त्याला कळून आलं की बाबा आपुले कोणीच नव्हती. हे गजेंद्राला कळलं. शेवटी त्याला कळलं. कारण जेव्हा तो अडकला ना, तेव्हा तो अडकला, जेव्हा सरोवरात गेला ना तेव्हा सगळे त्याच्याबरोबर होते. पूर्ण कुटुंबच घेऊन गेला होता हत्ती. पण ते सरोवरात जेव्हा मगराच्या तोंडात त्याचा पाय सापडला तेव्हा तो सगळ्याला विनंती करायला लागला, अरे बाबा कोणीतरी सोडवा, कोणीतरी सोडवा, कोणीतरी सोडवा. हे कोणी त्याची मदत केली नाही. कोणी नाही म्हणजे कोणी नाही. आणि तेव्हा त्याच्या ध्यानात आलं की बाबा आपुले कोणीच नव्हती. हे काही नाही, हे फक्त निमित्तापुरतं आहे, नाहीतर आपलं कोणीच नाही. मला वाटतं कदाचित तेव्हा त्याला ज्ञानेश्वर महाराजांचं प्रमाण आठवलं असावं. माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाणी, इष्टमित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी, येथे कोणी सोडविला एक सद्गुरु वाचोनी. धर्म जागो सदैवाचा जेव्हा परोपकारी, आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. आंधळ्या पांगळ्यात आलेला आहे. अरे माता पिता बंधू भगिनी इष्ट मित्र स्वजन सुखे कोणी नपवती निर्वाणी. निर्वाणी म्हणजे शेवटी कोणी येत नाही. एका चक्र पाणी वाचोनिया, एका चक्र पाणी वाचोनिया, एका चक्र पाणी वाचोनिया, एका चक्र पाणी वाचोनिया. कोणी एका चक्रपाणी वाचोनिया. तुका म्हणे तेथे एका चक्रपाणी वाचोनिया सोडविना कोणी. एक देवाशिवाय दुसरं कोणी सोडवत नाही. हे त्या गजेंद्राला कळून आलं की बाबा आपल्याला आता इथं कोणी सोडवणार नाही. मग तो देवाला हाक मारतो, पण 1000 वर्ष युद्ध करतो. अर्थात ही हरिभक्त मंडळी सरळ देवाकडे नाही, आधी स्वतःचं बळ वापरून बघतात. स्वतःचं बरं, ते बाकी भलत्या सलत्या कुणाकडे जात नाही. आपल्या बळात बसतं का तर करायचं नाही, मग देवाला हाक मारायची. असा हा भक्तांचा असलेला स्वभाव आहे. म्हणजे लहान लहान संकटाकरता ते देवाला अडवत नाहीत. पण ज्या वेळेला एखादं मोठं संकट येतं तेव्हा त्या मोठ्या संकटाकडे पाहिलं, यातून आपण बाहेर पडू शकत नाही असं त्यांना जाणवलं की ते अत्यंत अत्यंत अंतःकरणपूर्वक परमेश्वराला हाक मारून सांगतात की तू आता ये, मध्यस्थी कर आणि आम्हाला या संकटातून बाहेर काढ. विठ्ठला 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 विठ्ठला. हे अभंग म्हणजे काय, तुकाराम महाराजांचं चरित्र, प्रल्हादाचं चरित्र याच्याकरता हे अभंग नसतात. या अभंगातून आपण शिकायचं असतं की आपण काय घ्यायचं आहे. आपण लहान लहान गोष्टी करता देवाला अडकवतो की नाही मला सांगावं. अडकवतो की नाही? अडकवतो. नवस करणं म्हणजे काय आहे? नवस हा प्रकार काय? देवाला अडकवणंच आहे. आपण देवाला अडकवतो, मला अमुक अमुक मिळालं तर मी तुला तमुक तमुक देईन. हा काय झाला? ही भक्ती नाही, हा व्यवहार आहे. ही व्यवहाराची भाषा आहे. देवाच्या पुढ्यात जाऊन पण आम्ही व्यवहार करतो. तू मला हे दिलंस तर मी तुला ते देईन, असा हा व्यवहार सगळीकडेच चालतो ना. याला भक्ती कुठे म्हणता येते? आज मी तुला मदत करतो, उद्या तू मला मदत कर. हा काय झाला? व्यवहार झाला. आज मी तुझ्याकरता धावून येतो, उद्या तू माझ्याकरता धावून ये. हा काय झाला? व्यवहार झाला. आज मी तुझ्या घरी कार्यक्रमाला येतो, उद्या तू माझ्या घरी यायचं. हा व्यवहार आहे. आज आम्ही तुमच्या सप्त्याला येतो,
तुम्ही आमच्या सप्त्याला या. हा व्यवहारच आहे की नाही. ही भक्ती ठरत नाही, ही भक्ती ठरत नाही. आणि हरिभक्त कधीच देवाशी व्यवहार करत नाही, तो भक्ती करतो. आम्ही व्यवहार करत असतो. आम्ही देवाला जाऊन सांगतो, हात जोडतो, डोळे बंद करतो आणि मनपूर्वक देवाला प्रार्थना करतो की बाबा बघ, मुलगा झाला तर गणपती आणीन. आलेतच आता गणपती आणीन. पण त्याच्या पुढं पण कंसात असतं 5 वर्ष, असे लिमिटेड 5 वर्ष. 6व्या वर्षी परत नाव काढत नाही आपण. म्हणजे काय आहे, हा व्यवहार आहे. आम्ही देवाला अडकवलं ना, लहानशा कारणाकरता आम्ही देवाला अडकवलं. साधू संत मंडळी या सगळ्या संकटाला संकटच मानत नाहीत. अगदीच आधिभौतिक म्हणजे या जगाकरता एक मोठं संकट आलं असेल तर त्यातून बाहेर पडण्याकरताच मग ते देवाला प्रार्थना करतात आणि देवाला सांगतात, बाबा आमच्याकरता नाही, या समस्त जगाचं रक्षण व्हावं ना, याच्याकरता तू आलं पाहिजेस, याच्याकरता तू धावला पाहिजेस, अशी त्या भगवान परमात्म्याला प्रार्थना करणारे हे भक्त आहेत. धाव धाव गरुड ध्वजा, 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 धाव धाव गरुड ध्वजा. बहु झालो कासा विसर, बहु झालो कासा विसर. धाव धाव गरुड ध्वजा आम्हा अनाथाच्या काजा, असं देवाला सांगणं आहे. पण मोठं संकट आल्यानंतर म्हणजे त्याचं स्मरण आहे. पण मोठं संकट आलं तरच भगवान परमात्म्याचं स्मरण. पडता जड भारी दासी आठवावा हरी. मग असं परमात्म्याचं स्मरण करावं म्हणजे त्याची आठवण करावी. त्याची जर तशा पद्धतीनं आपण आठवण केली, संकटकाली जर परमात्म्याचं स्मरण केलं तर तो परमात्मा आपल्याकरता काय करतो याचा विचार तुकोबारायांनी व्यक्त केला. 2रं चरण. मग तो हो देशीन, मग तो मग
विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई पडता जड भारी दासे आठवावा हरे मग तो होऊन देशीण आड घाली सुदर्शन विठ्ठला विठ्ठला पुंडलिक मग तो होवने देशेण आडघाली सुदर्शन. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी या अभंगातून हरिभक्त मंडळीवर ज्या वेळेला एखादा अत्यंत मोठा अधिभौतिक संकट येतं की ज्या संकटातून बाहेर पडणं त्यांच्या बळानं शक्य होत नाही, त्यावेळेला ती मंडळी भगवान परमात्म्याचं स्मरण करतात. किंबहुना त्यांच्या त्या जीवनाकडे त्यांच्या त्या जीवन प्रणालीकडे पाहून आपणही लहान लहान संकटामध्ये देवाला न अडकवता अगदीच कुठलं तरी अत्यंत मोठं संकट आलं असेल तरच त्याच्यामध्ये भगवान परमात्म्याचं स्मरण करून त्याला बोलवावं. किंबहुना संकटकाली देवाला हाक मारावी, दासी आठवावा हरी. आणि असं त्याचं स्मरण केलं तर तो आपल्याकरता काय करेल. तुकोबारा म्हणतात मग तो होऊन दे क्षीण आड घाले सुदर्शन. मग तो आपल्याला क्षीण होऊ देत नाही. आपला सगळा खटाटोप कशासाठी चालू होता सांगा. अगदी अभंगाच्या सुरुवातीपासून आपल्याला दुःख होऊ नये, आपल्यावर संकट येऊ नये, आपला क्षीणभाग निघून जावा याच्याकरताच सगळं चालू होतं. तर तुकाराम महाराज म्हणतात की तो देव तेच करून देतो. मग तो होऊ नेदी क्षीण. आपल्याला तो काही क्षीण होऊ देत नाही. आड घाली सुदर्शन. आपल्याला तो क्षीण होऊ देत नाही, भक्ताला तो क्षीण होऊ देत नाही. किंबहुना तो क्षीण होऊ नये याच्याकरता आड घाली सुदर्शन. प्रसंगी तो सुदर्शन या त्याच्या अस्त्राचा सुद्धा वापर करतो. वास्तविक सुदर्शन या शस्त्राचा वापर भगवंतानं प्रत्येकाकरिता केला आहे असं नाही.
अगदी फार कमी वेळेला तो सुदर्शनाचा वापर करतो, फार कमी वेळेला. पण जेव्हा जेव्हा तो सुदर्शनाचा वापर करतो त्या वेळेला त्या भक्तावर एक अतिशय मोठं संकट आलेलं असतं. त्या संकटाचा त्रास भक्ताला होऊ नये याच्याकरिता भगवंत सुदर्शन या त्याच्या शस्त्राचा वापर करतो. तो भगवंत सुदर्शन वापरतो तेव्हा दोन पद्धतीनं वापरतो. कधीतरी स्वतः सुदर्शन वापरतो आणि शत्रूचा नाश करतो. कधी कधी केवळ सुदर्शनाचा वापर करून आपल्याच भक्ताच्या हातात शत्रूला मारण्याची संधी उपलब्ध करून देतो. दोन पद्धती त्याच्या सुदर्शन वापरण्याच्या आपल्याला पाहायला मिळतात. कधी कधी तो स्वतः सुदर्शन वापरतो आणि शत्रूचा नाश करण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणात जर पाहायचं असेल तर दुर्वास मुनी आणि अंबरीश राजाची कथा भागवतातली तुम्ही पाहून घ्या की अंबरीश राजावर रागावल्या कारणानं तो दुर्वास मुनी, आता दुर्वासानं अंबरीश राजाला त्रास दिला, ते भगवान परमात्म्याला सहन झालं नाही. कारण भगवंताचा असा नियम आहे की या जगात तुम्ही कोणाशीही काहीही बोलान, काही भानगडी करा, देवाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. पण ज्या वेळेला तुम्ही हरिभक्ताला त्रास द्याल तेव्हा देव मध्यस्थी करील, हे नक्की आहे, एवढं ध्यानात घ्या. हरिजनाची कोणी न करावी निंदा, साहात गोविंदा नाही त्याची. हरिजनाची कोणी न करावी निंदा, कोणाची पण करा पण हबपची करू नका. निंदा तशी कोणाचीच करू नये. निंदा मला कळत नाही हो, म्हणजे लोक निंदा करण्यात 2-2 तास कसे घालवतात हो, कसे घालवतात मला कळत नाही. म्हणजे 2-2 तास निंदा करण्यात घालवावं, एवढं मोठं आयुष्य आहे काय आपलं? एवढं मोठं आयुष्य आहे? अरे एवढं भलं मोठं आयुष्य नाही देवानं दिलं की तुम्ही 2-2, 4-4 तास याच्या त्याच्या उखाल्या पाखाल्या करण्यात घालवाल. एवढं मोठं आयुष्य नाही आहे आपल्याकडे. तुमच्याकडे आयुष्य फार थोडं आहे. तुम्ही जर म्हणायला जाल ना पुढं बघू, असं पुढं कधीच येत नसतं. प्रत्येक क्षण अत्यंत मौल्यवान आहे, त्याचा वापर करावा. कधीच कुणाची निंदा करू नये, निंदाही करू नये आणि वास्तविकपणे स्तुतीही करू नये. निंदा स्तुती या दोन्हीच्या भानगडीत आपण पडू नये. पण त्यातल्या त्यात बाकीच्याची तरी ठीक, पण हरिभक्ताची निंदा करू नये. कारण साहात गोविंदा नाही त्याचे, भगवंताला ते सहन होत नाही, भगवंत मध्यस्थी करतो. अंबरीश राजाला त्रास झालेला भगवंताला पाहवला नाही आणि म्हणून दुर्वासाच्या पाठी भगवान परमात्म्यानं ते सुदर्शन लावून दिलं. आता सुदर्शन लावून दिलं, सुदर्शन आहे म्हटल्यानंतर कोणाकडे जावं? सुदर्शन आहे, आपल्या पाठी सुदर्शन लागले हे दुर्वास मुनीला कळलं. मग आता याच्यातून सुटका पाहिजे असेल तर कोणाकडे जावं लागेल? विष्णू भगवंताकडे जावं लागेल. गेले देवाकडं आणि देवाला म्हणायला लागलं, देवा अहो काय, त्याला आज्ञा करा. देवानं सांगितलं सुदर्शनाला मी थांबण्याकरता आज्ञा केली असती, पण सध्या तो माझा नाही, त्याच्यावर सध्या माझा ताबा नाही. मग कुणाचा आहे? अंबरीशाचा ताबा आहे. मग तू कोणाकडे जा? त्याच अंबरीशाकडे जा, तो थांबेल म्हटले. त्यानं आज्ञा केली की सुदर्शन चक्र थांबणार आहे. पुन्हा दुर्वास मुनीला अंबरीश राजाला शरण यावं लागलं, तेव्हा ते विष्णू भगवंताचं सुदर्शन थांबलं असेल. तर ही एक पद्धत आहे सुदर्शन वापरण्याची. आणि दुसरी पद्धत आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे, महाभारताच्या युद्धामध्ये जेव्हा अर्जुनाचा पुत्र असलेला अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये अडकतो आणि 7 योद्धे एकत्र मिळून अभिमन्यूचा नाश करतात, त्यावेळेला सगळेजण पाहत राहतात, अभिमन्यू डोळ्यासमोर मरतो. याचा अत्यंत राग त्या अर्जुनाला येतो आणि अर्जुनानं, आता ज्या जयद्रथानं मारलेलं असतं त्या अर्जुनानं अंतःकरणामध्ये तो प्रतिज्ञा करतो, सगळ्यांच्या समोर प्रतिज्ञा करतो की उद्या सूर्यास्ताच्या आत एकतर जयद्रथाला तरी मारीन, नाहीतर मी तरी जळत्या चितेमध्ये प्रवेश करेन आणि स्वतःचं आयुष्य संपवेन. ही प्रतिज्ञा करतो. दुसरा दिवस उजाडतो. अगदी 3 प्रहर संपतात, म्हणजे दुपार होऊन संध्याकाळकडे दिवसाची वाटचाल सुरू होते, तरीही जयद्रथ सापडत नाही, कारण जयद्रथ लपला. आपल्यावर संकट आल्यानंतर त्याला तोंड न देता लपणं हा जयद्रथाचा स्वभाव आहे. जयद्रथाचा स्वभाव आहे. असा जयद्रथ महाभारतात एकच होता. जाऊ द्या, घ्या लावून तुम्ही सगळं. असा जयद्रथ तो लपला, आपल्यावर संकट आलं, लपला. तो अर्जुनाच्या तावडीला भेटलो तर मी मेलोच हे त्याला माहिती होतं. तो लपला. बरं, तो एकटा लपला नाही, त्याला लपायला भाग पाडलं ते कौरवांनी त्याला सहकार्य केलं लपवायला, आणि तो लपला. दुपारपर्यंत सापडला नाही. दुपारच्या नंतर संध्याकाळकडे जेव्हा दिवस वळला तेव्हा श्रीकृष्ण परमात्म्याला चिंता वाटायला लागली, कारण संध्याकाळपर्यंत हा जयद्रथ जर बाहेर आलाच नाही तर बिचाऱ्या माझ्या भक्ताचा प्राण जाईल. भगवान परमात्म्याला त्याची चिंता वाटते. त्याचं सुदर्शन चक्र त्या चक्राला आज्ञा करतो आणि सुदर्शन सूर्याच्या आड घालतो. हे जास्त इथं संयुक्तिक आहे. आड घाली सुदर्शन, त्या सूर्याच्या आड घातलं आणि सूर्याच्या आड सुदर्शन चक्र गेल्याबरोबर सगळीकडे अगदी अंधार पसरला. संध्याकाळ झाल्यासारखं वातावरण झालं आणि ह्या सगळ्याला असं वाटलं झाली संध्याकाळ.
म्हणजे त्यानं सुदर्शन हाड घातलं यात नवल नाही, यांना संध्याकाळ झाल्यासारखी वाटली हे नवल आहे. त्या कौरवांना वाटलं झाली संध्याकाळ. आता झाली संध्याकाळ म्हटल्यानंतर अर्जुनानं दिलेला शब्द पाळायचा, चिता रचले, अगदी त्यात प्रवेश करणार म्हटल्यानंतर अर्जुन कसा मरतो हे बघण्याकरता सगळे कौरव धावत आले आणि त्यात जयद्रथ पण आला. गप यावं की नाही मला सांगावं. कुठल्या तरी कोपऱ्यातनं बघितलं असतं झाला असताना कार्यक्रम, कशाला उगाच नाही ना. पण त्याचं मरणच आलं होतं ना. नुसता बघितला नाही, कौरवांनी उचलून घेतला, त्याला खांद्यावर उचलून घेतला आणि बघ म्हटले, बघायला लावलं. खांद्यावर उचलून घेतला आणि जयद्रथ जसा सगळ्याला दिसायला लागला की नाही, तसं दिसायला लागल्याबरोबर भगवंतानं आपलं सुदर्शन चक्र काढून घेतलं आणि अर्जुनाला सांगितलं की बाबा हा सूर्य आणि हा जयद्रथ. अर्जुनानं काय गांडीव हातात धरलेलंच होतं, बाण लावलेलाच होता, प्रत्यंचा खेचलेलीच होती. कारण भगवंतानंच अर्जुनाला सांगितलं होतं, अर्जुना तू क्षत्रिय आहेस आणि चितेवर चढताना विना धनुष्याचं चढायचं नसतं, धनुष्याला बाण लावून प्रत्यंचा खेचून मग चढायचं असतं. एवढं कुठंच नसतं. हे सांगणारा हा एकच अधिपती आहे, दुसरं कोणीच नाही. त्याचं सगळं नियोजन आहे की नाही, त्याचं नियोजन मी नेहमी एक वाक्य म्हणत असतो, आपलं नियोजन वेगळं असतं आणि त्याचं नियोजन वेगळं असतं. आपलं एवढंच चुकतं की आपण त्याच्या नियोजनात ढवळाढवळ करतो, त्याच्या नियोजनात आपण ढवळाढवळ करायची नाही. त्यानं त्या धनुष्याला बाण लावूनच ठेवलेला होता. जयद्रथ दिसल्याबरोबर अर्जुनानं बाण सोडला, जयद्रथाचा नाश झाला. मला म्हणायचं असं आहे, आड घाली सुदर्शन. जेव्हा जेव्हा भक्तावर संकट येतं तेव्हा तेव्हा त्यांना क्षीण होऊ नये, त्यांना दुःख होऊ नये, याच्याकरता सुदर्शनाचा सुद्धा प्रसंगी भगवान परमात्मा वापर करतो. त्याच्याकरता करायचं काय आहे, नामाच्या चिंतने 12 वाटा पडते विघ्ने. स्मरण करायचं म्हणजे नामाचं चिंतन करायचं आणि त्या नामाचं चिंतन केलं की देव आपल्यावर कुठल्याच पद्धतीचं विघ्न येऊ देत नाही. मग एवढं सगळं जर देव आपल्याकरता करत असेल तर आपण देवाकरता काय केलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणायला लागले, तुका म्हणे प्राण, तुका म्हणे प्राण, तुका म्हणे प्राण, तुका म्हणे प्राण, तुका ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली
माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण मग तो होणे देशीण आड घाली सुदर्शन. आपण देवाकरता काय करावं? काही नाही, आपल्या हातामध्ये एकच आहे, प्राण करा देवासी अर्पण. प्राण देवाला अर्पण करावेत. बरं, आता प्राण देवाला अर्पण करावेत म्हणजे काय? जीव द्यायचा काय? प्राण देवाला अर्पण करायचं म्हणजे बरं, जर प्राण द्यायचा असं तुम्ही म्हणत असाल तर याचा अर्थ बळी द्यायचा. मग देवाला पण बळी द्यावा लागतो, म्हणजे तुमच्या देवाला पण बळी द्यावा लागतो. काही लोकांनी प्रश्न केला आम्हाला, तुमच्या देवाला पण बळी लागतो का? मी म्हटलं मग लागतोच. शेवटी तो काय देवच आहे ना, एकच आहेत ना गाववाले, सगळे देवच आहेत की नाही, एकच गाववाले झाले की नाही. त्यामुळे बाकीच्यांना जसा बळी लागतो तसा आमच्या देवाला पण बळी लागतो. त्यात नवल काय आहे? फरक फक्त एवढाच आहे, बाकीच्या देवांना दुसऱ्या कुणाचा तरी बळी लागतो, आमच्या देवाला दुसऱ्या कुणाचा लागत नाही, स्वतःचाच जीव बळी द्यावा लागतो. हा एवढा फरक आहे. आणि जीव तुका म्हणे बळी जीव दिला पायातळी. जीव द्यायचा याचा अर्थ अगदीच देह त्याग करायचा असा अर्थ नाही. प्राण म्हणजे सर्वस्व आपण परमेश्वराला समर्पित करणं ही त्याच्या प्रती आपली कृतज्ञता असेल. हे आपण सगळ्यांनी करावं, परमेश्वराचं स्मरण करावं आणि ते स्मरण आपल्याकडून व्हावं या पवित्र उद्देशानं समस्त ओवळी ग्रामस्थांच्या माध्यमातून संपन्न होत असलेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या जन्मोत्सवाचं औचित्य साधून अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यातील आजची ही 4थ्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या एका सर्वसामान्य व्यक्तीकडे सोपवली. तदनिमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालो. आमचे अशोक शेठ पाटील सदैव आमच्या संपर्कात राहिले. अगदी सेवा घेतल्यापासून अगोदर आम्हाला आमच्या कारिवलीकर मदन बुवांनी संपर्क केला की ओवळीला सेवा पाहिजे. त्याच्यानंतर अशोक शेठ हे संपर्कात राहिले. मला वाटतं मी तेव्हा बाहेरगावी होतो, बाहेरगावी म्हणजे जरा जास्तच बाहेरगावी होतो. मी अंदमानला होतो तेव्हा, जेव्हा मला ह्यांनी फोन करत होते ना तेव्हा, आणि ते फोनच लागेना. फोन लागतो तर आवाज येत नाही, बरं यांचाला येतो तर यांचा येत नाही, असंच करून करून ते 2-4 दिवस त्याच्यात निघून गेले. पण तरी त्यांनी संयम बाळगला आणि शेवटी जेव्हा संपर्क झाला तेव्हा मदन बुवांनी अशोक शेठ यांनी दोघांनी सांगितलं की बाबा अमुक अमुक तारीख आहे, ओवळीच्या सप्ताहात तुम्हाला यायचं आहे, कीर्तन करायचं आहे. आणि अशोक शेठ यांनी फोन करून मला सांगितलं बाबा अमुकच रस्त्यानं या, त्याच रस्त्यानं या. तेव्हा मी त्यांना म्हटलो की कदाचित मी या सप्ताहामध्ये पूर्वी पण येऊन गेलो आहे. मला आठवत नाही किती वर्ष झाली असतील आता, पण 4-5 वर्ष नक्की झाली असतील. हो ना ताई? 5 वर्ष झाली असतील. 5 वर्षाच्या पूर्वी याच परिसराचा आणि आपल्या गावचा असलेले एक वैभव हरिभक्तीपरायणा आदरणीय उज्ज्वलाताई यांच्या माध्यमातून आम्ही इथपर्यंत आलो होतो. आणि ताईंनी तेव्हा कीर्तनाची सेवा दिली होती. आणि मला पक्का आठवतं आहे की तेव्हा मंडप एवढं उंच नव्हतं, म्हणजे वर्षागणिक मंडपाची उंची वाढती चालली आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. वर्ष वाढता वाढता मंडप पण वाढत चाललाय. तेव्हा बारीक होतं. मला आठवतं आहे की म्हणजे अगदी एवढंच असेल, ज्याची हाईट फार नव्हती तेव्हा मंडपाची. आणि त्याही वेळेला आम्ही येऊन कीर्तन केलं होतं. म्हणजे मला आठवतं, मला फार कीर्तनं आठवत नाहीत, पण काही कीर्तनं नक्की आठवतात, त्याच्यापैकी एक आहे. त्यामुळे आपला हा उत्सव अनेक वर्षापासून सुरू आहे. आपण हा उत्सव सुरू राहावा याच्याकरिता समस्त ग्रामस्थ, विशेषतः महिला वर्ग असेल, तरुण वर्ग असेल, ज्येष्ठ श्रेष्ठ असतील, आपण सगळेजण अत्यंत प्रयत्नानं हा उत्सव सुरू ठेवलेला आहे. म्हणून तुम्हा सगळ्यांचे अनेक आभार व्यक्त करतो. आणि सगळ्याच बाबतीत सुजलाम सुफलाम असलेला आत्ता तुमचा हा परिसर आहे. कशाची कमी आहे मला सांगावं तुमच्या भागात? कशाचीच नाही की नाही. आणि ते तुम्ही दाखवून देता. आज या सप्ताहाच्या मंडपात उभं राहिलोय ना, तर मला वाटतच नाही हा सप्त्याचा मांडव आहे, हा लग्नाचाच वाटतो. एवढा चांगला मांडव आहे. सगळे कीर्तनाला किती प्रसन्न आहेत पहा ना तुम्ही. कीर्तनाला येत असताना सगळे किती छान प्रसन्न आलेत. आणि माझा नेहमी अट्टाहास असतो, कीर्तनाला येत असताना असंच चांगलं आलं पाहिजे. कीर्तनाला जात असताना नटूनच गेलं पाहिजे, माझा आग्रह आहे. कीर्तनाला चांगलं गेलं पाहिजे. म्हणजे कीर्तनाला जायचं म्हणून जाऊ दे, गावातलाच आहे ना, मग जुना शर्ट, जुनी पॅन्ट कुठलं तरी काढायचं, घालायचं, निघायचं. चांगलं इस्त्रीचे कपडे घालून जायचे. वारकरी ऐटीत असला पाहिजे, ऐटीत वारकरी राहिला पाहिजे. आपला पोशाख एवढा चांगला असावा की आपल्या पोशाखाकडे बघून एखाद्याला वारकरी होण्याची इच्छा व्हावी. एवढं चांगलं वारकऱ्यानं राहिलं पाहिजे. आणि एवढं चांगलं राहिलं पाहिजे. आपण सगळेच जण तसे आलात. मी म्हणत असतो, नवीन कपडे घालून जायचे, इस्त्रीचे कपडे घालून जायचे, पाहिजे तर चप्पल पण नवीन घालून जा.
पुढची जबाबदारी माझी नाही, माझी फक्त सांगण्याची जबाबदारी आहे. पण आपण चांगल्या पद्धतीनं जावं. आपल्याला पाहिल्यानंतर समोरच्याला प्रसन्नता व्हावी. आपण सगळेजण प्रसन्न अंतःकरणानं इथपर्यंत येता, हा सप्ताह करता. तुम्हा सगळ्यांचे अनेक आभार व्यक्त करतो. आम्हाला ज्यांनी मृदंगाची साथ केली, हरिभक्तीपरायण आदरणीय मोतीराम महाराज बजागे, फार वर्षापासून त्यांनी वाजवलं आहे बरं का. अनेक वर्षापासून ते वाजवतात. मी फार लहान होतो तेव्हापासून. मोतीराम महाराज आठवतं आहे का हो? आठवतं आहे. अगदी लहान होतो तेव्हापासून त्यांनी मला कीर्तनाला साथ केलेली आहे. आज बऱ्याच दिवसानंतर ते या ठिकाणी उपलब्ध झाले, म्हणून त्यांची अनेक आभार. अगदी ते असतील, माझ्या मागे पंडित महाराज उभे आहेत, सुनील महाराज उभे आहेत. या सगळ्यांनी सुद्धा मला फार लहानपणी अगदी कीर्तनाला साथ केलेली आहे. म्हणून तुम्हा सगळ्यांचे अनेक अनेक आभार व्यक्त करतो. माझे पिताश्री या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. माझ्यावर प्रेम करणारे आमचे राम काका काळे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचे अनेक आभार व्यक्त करतो. हरिभक्तीपरायण श्रद्धेय आदरणीय आमचे बाळाराम महाराज पाटील सरवलीकर या ठिकाणी उपस्थित आहेत. अन्य जी काही परिसरातून आलेली उपस्थित मंडळी आहेत, तुम्हा सगळ्यांचे अनेक आभार व्यक्त करतो. आणि हा सगळा चांगला आवाज तुमच्यापर्यंत पोचावा म्हणून आमच्या विठोबा महाराजांची माहिती आहे मला ते नाही आहेत म्हणून, पण विठोबा महाराजांची आमची चांगली साऊंड सिस्टीम आहे, त्यामुळे त्यांचेही आभार व्यक्त करतो. ज्या आमच्या बंधूंनी आपला हा सोहळा अनेक लोकांपर्यंत ह्या यूट्यूबच्या माध्यमातून पोचवता येत की नाही, त्यांचेही अनेक आभार व्यक्त करतो. आणि झालेल्या या सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. 2 मिनटं देवाचं भजन करायचं, सगळ्यांनी भजन करायचं, टाळी वाजून भजन करायचं आणि नंतर जय विठ्ठल करायचं. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला गोपाला. बोला बोला सगळे बोला. गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला वसुदेव नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला वसुदेव नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला वसुदेव नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला वसुदेव नंदन गोपाला. बोला बोला देवकी. बसलेला नाही बोला. आवाज येऊ द्या. वसुदेव टाळा असते वाजवा. सगळ्यांनी बोला. त्यांचा आवाज येईल का? देवकी नंदन गोपाला वसुदेव नंदन गोपाला. वा वा क्या वा बात. वा वा. राधे. जय हो. देवकी नंदन गोपाला वसुदेव नंदन गोपाला देवकी नंदन. जय हो. देवकी नंदन गोपाला वसुदेव नंदन गोपाला.
राधे